नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टचा जो क्लर्कचा पेपर झालेला आहे 26 फेब्रुवारी 2023ला तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर बघणार आहोत. ह्याच्यापूर्वी आपण 10 ऑगस्ट 2025चा जो पेपर झाला होता तो आपण बघितलेला आहे. त्याचं आपण सखोल विश्लेषण केलेलं आहे 360 व्ह्यूमध्येच. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती आहे आपण विश्लेषण कसं घेतो, ठीक आहे. म्हणजेच जेणेकरून ह्याच्या रिलेटेड जर तो एखादा प्रश्न तुम्हाला पुढे नेक्स्ट एक्झाममध्ये जर पडला तर तो तुमचा प्रश्न चुकणार नाही याची गॅरंटी मी घेतो, ठीक आहे. तर जर तो 10 ऑगस्टचा तुम्ही पेपर बघितला नसेल, विश्लेषण बघितलं नसेल तर तेही तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. त्याची लिंक जी असेल ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ठीक आहे. तर आजचा उशीर न करता आजच्या पेपरला सुरुवात करूया, म्हणजेच आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया, ठीक आहे. हा जो झालेला होता तो 26 फेब्रुवारी 2023चा पेपर आहे आणि हा 90 मार्क्स असणार आहे आणि इच क्वेश्चन्स कॅरीज 1 मार्क, म्हणजेच 90 मार्क्स असणार आहेत 90 प्रश्नासाठी, ठीक आहे. आणि हा जो पेपर झाला होता 2023चा तो फक्त इंग्लिशमध्ये होता. फक्त जे मराठीचे क्वेश्चन होते ते फक्त मराठीमध्ये होते, ठीक आहे. आणि जो 10 ऑगस्टला झाला होता तो बोथ लँग्वेजमध्ये होता, म्हणजे मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये होता, ठीक आहे. तर पहिलं जी के आहे, जी के 10 मार्काला असणार आहेत, म्हणजे 10 क्वेश्चन असणार आहेत, ठीक आहे. तर ते आपण पहिले बघूया. हु इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राचे गव्हर्नर कोण आहेत असा तो सध्याचा तेव्हाचा करंटचा रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे. आता त्याचं आपल्याला जास्त काही महत्त्वाचं नाही, पण आता आपल्याला जे गव्हर्नर आहेत त्याच्यावरती बघायचं आहे. आता सध्या कोण आहेत तर गव्हर्नर आचार्य देवव्रत, ठीक आहे. हे सध्या गव्हर्नर आहेत आणि ह्यांचं महत्त्वाचं म्हणजे ह्यांनी संस्कृतमधून शपथ घेतली आणि हे अतिरिक्त कारभार बघतायत. म्हणजे ह्यांच्याकडे गुजरातचं पण आहे आणि महाराष्ट्राचं पण राज्यपाल पद आहे, ठीक आहे. आणि ह्यांनी ह्याच्यापूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये राज्यपाल म्हणून त्यांनी कारभार सांभाळला होता, ठीक आहे. आणि ह्यांच्या जे आधी होते म्हणजेच कोण, CP राधाकृष्णन हे राज्यपाल होते महाराष्ट्राचे, ठीक आहे. पण ते कुठे गेलेत आता तर ते 15वे उपराष्ट्रपती म्हणून ते कार्य करत आहेत, ठीक आहे. आणि ती निवडणूक किती होती तर 17वी निवडणूक होती, ठीक आहे. उपराष्ट्रपतीची जी निवडणूक झाली ती 17वी होती आणि त्यांच्या अपोजिटला कोण होतं तर बी सुदर्शन होते आणि हे इंडिया आघाडीचे उमेदवार होते आणि जे CP राधाकृष्ण होते ते NDAचे उमेदवार होते, ठीक आहे. आणि जे हे होते CP राधाकृष्ण ह्यांचं फक्त एक पॉईंट महत्त्वाचा लक्षात ठेवा, तो म्हणजे CP राधाकृष्णचा कोइंबतूरमधून ते लोकसभा विजयी झालेत. म्हणजे त्यांचा जो हे होता काय मतदारसंघ होता तो कोइंबतूर होता, ठीक आहे. कोणाचा CP राधाकृष्ण यांचा, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही मला तुमच्यासाठी एक अभ्यास म्हणून होमवर्क म्हणून काय आहे तर तुम्ही मला राज्यपाल आणि उपराष्ट्रपती ह्याचं मला कलम कुठला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये ते कलम मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच कंट्री हॅज वन द 2022चा फिफा वर्ल्ड कप कोणी जिंकला आहे तर ते आपलं उत्तर काय आहे, अर्जेंटिना आहे. आओ कभी हवेली पे, ठीक आहे. ए फॉर, आणि जो हरवलं होतं कोणाला तर फ्रान्सला हरवलं होतं, ठीक आहे. अर्जेंटिनाने आत्तापर्यंत 3 फिफा वर्ल्ड कप जिंकलेत, कधी 1978, 1986 आणि 2022चा, ठीक आहे. आणि होस्ट कोणी केला होता हा तर कतारने केला होता हा होस्ट वर्ल्ड कप, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जो अर्जेंटिनामधून जो गोल्डन बूट होता तो कोणाला मिळाला होता, गोल्डन बॉल जो होता तो मेसीला मिळाला होता, अर्जेंटिनाचा कॅप्टन. आणि जो गोल्डन बूट होता तो एम्बाप्पेला मिळाला होता, ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. आता आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर तो हे असणारा प्रश्न, ठीक आहे. 2026चा होस्ट कोण करणार आहे तर ते 3 देश एकत्रित होस्ट करणार आहेत, USA, मेक्सिको आणि कॅनडा. हे एक लक्षात ठेवा फक्त आपल्याला, ठीक आहे. 2026चा होस्ट कोण आहे तर USA, मेक्सिको आणि कॅनडा आहे, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. हु इज द आर्मी चीफ ऑफ इंडिया, म्हणजे आर्मीचा चीफ कोण आहे तसं विचारलं आहे. हा तेव्हा करंटचा रिलेटेड प्रश्न. तर आता सध्याचं बघूया आपण कोण आहे, ठीक आहे. तर सध्या 30वे आर्मी चीफ कोण आहेत तर जनरल उपेंद्र द्विवेदी आहेत, ठीक आहे. आता जर आर्मीचंच बघितलं आपण तर नेव्हीचं पण बघून घेऊया. तर नेव्हीचे 26वे आहेत. 26वे कोण आहे तर ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, ठीक आहे.
आता नेव्हीचं पण बघितलं तर एअरफोर्सचं पण बघून घेऊया. एअरफोर्सचे 28वे आहेत, तर ते कोण आहेत? एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला सर्व लक्षात ठेवायचं आहे, कारण की आत्ताचे जो करंटचा रिलेटेड जो आहे तो आपण टच करतो. ठीक आहे, हे झाले आर्मीचे 30वे, आर्मीचे 26वे, आर्मीचे 28वे झाले. ठीक आहे, एवढं बघितलं. आता जे बिपिन रावत आहे पर्यायामधून, ते पण आपल्याला पर्याय पण आपल्याला टच करायचं आहे. ठीक आहे, बिपिन रावत जे होते ते फर्स्ट CDS होते. ठीक आहे, तर सेकंड CDS कोण आहेत आता? तर जनरल अनिल चौहान आहेत. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, सेकंड CDS. पुढे जाऊया. इन विच इयर बॉम्बे हायकोर्ट वॉज इस्टॅब्लिश, म्हणजे बॉम्बे हायकोर्टची स्थापना कधी झाली? तर आपलं उत्तर काय आहे? सी फॉर कटप्पा. ठीक आहे, जे 1861ला काय झालं होतं, तर कायदा झाला होता त्याच्या अंतर्गत 1862ला त्याची स्थापना झाली. 1862ला 3 हायकोर्ट स्थापन झाले. एक पहिलं कलकत्ता कधी झालं स्थापन? तर 1 जुलै 1862ला. नंतर झालं बॉम्बे हायकोर्ट, ते कधी झालं? तर 14 ऑगस्ट 1862ला. आणि नंतर तिसरं झालं स्थापन मद्रास. ठीक आहे, ते कधी झालं? तर 15 ऑगस्ट 1862ला झालं. आणि जे चौथं हायकोर्ट स्थापन झालं ते पण लक्षात ठेवा, ते अलाहाबाद होतं. ते कधी झालं? तर 1866ला स्थापन झालं. हे 4 हायकोर्ट तुमचे पाठ असले पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. द महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म बाय द बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट इन द इयर, म्हणजे जे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? जे बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट म्हणजेच मुंबई पुनर्रचना कायदा 1860चा होता, त्याच्यानुसार कधी स्थापना झाली? हे इयर दिलं नाही, पण 1860चा तो कायदा होता. आणि त्याने 1960चा कायदा होता. त्याने कधी स्थापना झाली? महाराष्ट्र राज्यात 1960ला झाली. ठीक आहे, 1 मे 1960. आपण म्हणून 1 मे हा काय साजरा करतो? तर महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे, महाराष्ट्र दिन. आणि 1 नोव्हेंबर 1956ला काय स्थापन झालं होतं? तर मुंबई द्विभाषिक राज्याची स्थापना झाली होती. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, 1 नोव्हेंबर 1956ला आणि 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. हाऊ मेनी सीट्स डज महाराष्ट्र हॅव इन लोकसभा? आता ज्यांनी माझं विश्लेषण मागचं बघितलं आहे, जे आपण 10 ऑगस्ट 2025चं पेपरचं विश्लेषण केलं होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल, त्याच्यामध्ये विचारलेलं राज्यसभेचे विचारलेले महाराष्ट्रामधले सीट्स किती आहेत. तर हे विश्लेषणाचा फायदा होतो. ठीक आहे, म्हणून विश्लेषण हे शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरेल, याची गॅरंटी मी घेतो. ठीक आहे, आता बघूया आपण ह्याचं विश्लेषण बघूया. लोकसभेमध्ये टोटल किती असतात? तर लोकसभेमध्ये मॅक्झिमम 552 असतात. सध्या किती आहेत? तर 545 आहेत. त्याच्यापैकी निवडून किती जातात? 543. आणि 2 काय असतात? तर नॉमिनेटेड असतात. पण हे 2 जे आहेत ते बंद केलेलं आहे. कितवी घटना दुरुस्तीने? 104वी घटना दुरुस्तीने ते काय केलेलं आहे? बंद केलेलं आहे. जे अँग्लो इंडियनचं नामनिर्देशन होतं ते काय केलेलं आहे? रद्द केलेलं आहे. ठीक आहे, आता सध्या 543 आहे. 543पैकी जे सगळ्यात जास्त कुठे आहेत? तर UPमध्ये 80 आहेत. महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर आपलं 48 आहेत. आणि वेस्ट बेंगाल म्हणजे पश्चिम बंगाल तिथे किती आहेत? तर 42 आहेत. आणि बिहारमध्ये 40 आहेत. ठीक आहे, हे पहिले फक्त 4 लक्षात ठेवा. आणि UPचे फक्त लक्षात ठेवा 80. आणि नंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट बेंगाल आहे, आणि चौथ्या क्रमांकावर कोण आहे? बिहार आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि जे आपलं 48 आहेत महाराष्ट्राच्या, त्याच्यामध्ये 5 आणि 4 असे आरक्षण आहेत. 5 कशासाठी? SC कास्टसाठी. आणि 4 कशासाठी? तर ST कास्टसाठी. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. आता आपण लोकसभेचं बघितलं, राज्यसभेचं पण बघून घेऊया. ठीक आहे, जे लोकसभेमध्ये जे 2 होते नॉमिनेटेड ते कोण करत होतं? तर ते राष्ट्रपतीच करत होते. ठीक आहे, आता राज्यसभेमधलं बघूया. राज्यसभेमध्ये किती असतात? हायेस्ट 250. ठीक आहे, त्याचं विभाजन कसं केलं आहे? आणि सध्या त्याचे 250 आहेत. सध्या किती आहेत? 245 आहेत. ठीक आहे, आणि त्याचं कसं विभाजन केलं तर 233 आणि 12. जे 12 आहेत ते काय आहेत? तर नामनिर्देशित. कोण करतं? तर ते पण राष्ट्रपतीच करतात. ठीक आहे, राज्यसभेमधलं. आता जे 233 आहेत त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? ते पण UPच आहे. मागाशी पण UPच होता. किती आहेत? 31 आहेत. महाराष्ट्रामध्ये किती आहेत? तर 19. ह्याच्यावरती प्रश्न होता 10 ऑगस्टच्या पेपरला. ठीक आहे, तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर तमिळनाडू आहे. आणि चौथ्या क्रमांकावर कोण आहे? तर वेस्ट बेंगाल आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 245 जागा आहेत. 233 निवडून आणि 12 नामनिर्देशित आहेत. ठीक आहे, आणि जेव्हा आपण खाली येतो विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये कोण करतो नॉमिनेशन? तर राज्यपाल करतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न बघूया. विच सिटी इज नोन ॲज अ फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. आता 10 ऑगस्टच्या पेपरला काय विचारलं तर व्याघ्र राजधानी म्हणून कोण आहे, तर ती कोण आहे, नागपूर आहे. आता ह्याच्यात काय विचारलं आपलं, मागाच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 48. ठीक आहे, सी फॉर कटप्पा. आता फायनान्शियल कॅपिटल विचारले ती कुठली आहे, मुंबई आहे. ठीक आहे, म्हणजे आर्थिक राजधानी कुठली आहे, तर ती मुंबई आहे. आणि ही कॅपिटल ऑफ इंडिया आहे दिल्ली. ठीक आहे, बँगलोरला जास्त करून काय तर स्टार्टअप्स हवं आहे. ठीक आहे, स्टार्टअप उद्योग जास्त आहेत. ठीक आहे, आणि जयपूरला काय म्हटलं जातं तर पिंक सिटी म्हटलं जातं. ठीक आहे, आता जर दुसरं बघितलं नाशिकला काय आहे तर ग्रेप सिटी म्हटलं जातं, ग्रेप सिटी. आणि दुसरं वाईन कॅपिटल ऑफ इंडिया, म्हणजे जास्त करून दारू तिकडे बनवलं जाते, वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. ठीक आहे, पुण्याला काय म्हटलं जातं तर सांस्कृतिक राजधानी म्हटलं जातं. आणि नागपूरला सांगितलं मगाशी तसं व्याघ्र राजधानी नागपूरला म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे ते विचारलं. कुठला आहे, आपलं उत्तर काय, ऑप्शन बी फॉर बाहुबली. ठीक आहे, अहमदनगर आहे. आता पहिल्या क्रमांकावर कोण आहे, अहमदनगर आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे, पुणे. तिसऱ्या क्रमांकावर नाशिक, हे क्रमवारी लक्षात ठेवा. चौथ्या क्रमांकावर कोण आहे, सोलापूर आहे. आणि 5व्या क्रमांकावर कोण आहे तर गडचिरोली. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता ह्याच्यासाठी ट्रिक काय तर अपुना सोंग असं लक्षात ठेवा ट्रिक. ठीक आहे, अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. ठीक आहे, ट्रिकनुसार लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघूया. व्हेन द थर्ड बॅटल ऑफ पानिपत वॉज फॉट बिटवीन मराठा अँड अफगाण आर्मी, म्हणजे तिसरं पानिपतचं जी लढाई झाली होती ती कधी झाली होती असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर ती कधी झाली होती, आपलं उत्तर आहे ऑप्शन सी फॉर कटप्पा. ठीक आहे, कधी झाली होती तर 14 जानेवारी 1761ला झाली होती. ठीक आहे, ही तिसरी पानिपतची लढाई. आता आपल्याला हेच जर विचारले तर आपल्याला पुढच्या पण प्रश्नासाठी तयार असलं पाहिजे. तर ते कुठलं आता तर तिन्ही आपण बॅटल बघूया. ठीक आहे, पानिपतची, म्हणजे पानिपतमध्ये झालेली 3 लढाई बघणार आहेत आपण. ठीक आहे, पहिली जी झाली होती 1526ला झाली होती, कोणाबरोबर, बाबर आणि इब्राहिम लोदीमध्ये झाली होती. तर बाबर जिंकला होता आणि लोदी हरला होता. ठीक आहे, जी दुसरी पानिपतची लढाई झाली होती ती कधी झाली होती तर 1556मध्ये झाली होती. ती कोणामध्ये झाली होती, अकबर आणि हेमूमध्ये झाली होती. ठीक आहे, तर तेव्हा कोण जिंकलं होतं, अकबर जिंकला होता, हेमू हरला होता. आणि जी तिसरी आपण बघितली ती कधी झाली 1761ला झाली होती. ती कोणामध्ये झाली होती, मराठाकडून कोण होतं तर सदाशिवराव भाऊ होते. ठीक आहे, सदाशिवराव भाऊ होते. आणि जे अफगाणकडून कोण होतं तर अहमद शहा दुरानी होता. ठीक आहे, आणि सदाशिव ते हरले होते आणि दुरानी जिंकला होता, अफगाण आर्मी जिंकली होती. ठीक आहे, एक लक्षात ठेवा. ही तिसरी होती 1761ची, दुसरी 1556 आणि पहिली कधी 1526. हे तिन्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, जर पुढच्या एक्झामला जर प्रश्न विचारला ह्याच्यावरती तर तो तुमचं चुकाय नको. ठीक आहे, आता पुढचं बघूया. आझाद हिंद सेना वॉज फॉर्म विथ द असिस्टन्स ऑफ, म्हणजे कोणाच्या मदतीने आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती. ती कोणाच्या मदतीने झाली होती, फ्रान्स तर नव्हतं, USA पण तर काय नव्हतंच, रशिया पण नव्हतं, जपानच्या मदतीने ती स्थापन झाली होती. ठीक आहे, आझाद हिंद सेना, बी फॉर बाहुबली. ठीक आहे, आता आझाद हिंद सेनेबद्दल आपण थोडंफार माहिती घेऊया. आझाद हिंद सेना ही कोणी स्थापन केली होती तर 1 सप्टेंबर 1942ला एक रासबिहारी बोस आणि कॅप्टन मोहन सिंग ह्या दोघांनी स्थापन केली होती. काय, आझाद हिंद सेनेची स्थापना कधी केली होती, 1 सप्टेंबर 1942ला. नंतर 4 जुलै 1943ला ह्यांनी काय केलं, रासबिहारी बोसांनी कोणाला बोलवलं तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बोलवलं. आणि त्याचं जे नेतृत्व होतं ते काय झालं, ते कोणाकडे दिलं तर सुभाषचंद्र बोस यांच्याकडे दिलं. ठीक आहे, सुभाष बाबूंकडे दिलं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नंतर त्यांच्याकडे आलं होतं आणि त्यांच्याकडे दुसरं पण एक नेतृत्व दिलं होतं, कशाचं, इंडियन इंडिपेंडन्स लीगचं पण त्यांच्याकडे नेतृत्व दिलं होतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 1943ला नेतृत्व कोणाकडे आलं, सुभाष बाबूंकडे. आणि स्थापना काय झाली, 1 सप्टेंबर 1942ला आझाद हिंद सेनेची स्थापना झाली. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हे आपलं होतं GKचं विश्लेषण. आता पुढच्या टॉपिकवर, पुढच्या सेक्शनवर जाऊया, इंग्लिशचं आहे. ठीक आहे, इंग्लिशचं बघूया आता प्रश्न. इंग्लिशचे किती टोटल प्रश्न तर 20 आहेत क्वेश्चन.
हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पॅसेज नव्हता विचारला ह्या एक्झाममध्ये, पण जे 10 ऑगस्टला झाले होते त्याच्यामध्ये पॅसेज होता. ठीक आहे. पॅसेज म्हणजे क्लोज टेस्ट टाईपमध्ये होता. ठीक आहे. पहिला प्रश्न बघूया. इट वॉज पास्ट मिडनाईट सो देर वेअर डॅश पीपल ऑन द स्ट्रीट. म्हणजे रात्रीचा वेळ होता आणि त्यामुळे तिकडे थोडेफार लोक होते, म्हणून काय येणार इथं अ फ्यू येणार. ठीक आहे. ऑप्शन सी फॉर कटप्पा. ठीक आहे. म्हणजे थोडेफार लोक होते कारण की रात्रीची वेळ होती. ठीक आहे. आता जे फ्यू असणार आहे ते निगेटिव्ह सेन्समध्ये जातं. ठीक आहे. अ फ्यू म्हणजे थोडेफार आहेत असं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला फरक सांगतो, फ्यू आणि अ फ्यू. ठीक आहे. फ्यू म्हणजे निगेटिव्ह सेन्समध्ये जातं, म्हणजे काहीच नाही तिथे, आणि अ फ्यू म्हणजे पॉझिटिव्ह सेन्समध्ये जातं, तिकडे थोडेफार आहेत. ठीक आहे. जे फ्यू असतं का नाही ते काउंटेबल नाऊनसाठी यूज केलं जातं फ्यू. ठीक आहे. म्हणजे फ्यू कॅन्डिडेट्सचे काय काउंटेबल नाऊन आहे. ठीक आहे. आणि ह्याच्या विरुद्ध दुसरं कसं सेम आहे, लिटल आणि अ लिटल. हे पण लक्षात ठेवा. सेम लिटल म्हणजे काय निगेटिव्ह सेन्समध्ये जातं, म्हणजे काहीच नाही, आणि अ लिटल म्हणजे काय थोडं पॉझिटिव्ह म्हणजे थोडंफार आहे. ठीक आहे. आणि जे लिटल जे असते ते अनकाउंटेबल नाऊनसोबत यूज केलं जातं, म्हणजे लिटल मिल्क. ठीक आहे. कारण की मिल्क आहे अनकाउंटेबल नाऊन आहे. ठीक आहे. फक्त एक लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, लिटल हे अनकाउंटेबल नाऊनसाठी वापरलं जातं आणि फ्यू जे आहे ते कशासाठी वापरलं जातं, काउंटेबल नाऊनसाठी वापरलं जातं, म्हणजे फ्यू कॅन्डिडेट्स. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता इथे नो बडी का नाही येणार, कारण की जर नो बडी मला घ्यायचं असतं तर इथे बघा काय वापरलं, देर वेअर वापरले. देर वेअर नंतर नो बडी येत नाही. ठीक आहे. जर इथं देर वॉज आलं असतं, वॉज सिंग्युलर, तर नो बडी आलं असतं. ठीक आहे. त्यामुळे इथं नो बडी पण येणार नाही, हे पण येणार नाही. आपलं उत्तर काय सी आहे. ठीक आहे. सी फॉर कटप्पा. आता पुढचा प्रश्न बघूया. ॲबस्ट्रॅक्ट नाऊन फॉर्म ऑफ सी, म्हणजे सीचं ॲबस्ट्रॅक्ट नाऊन विचारले काय, तर ते ऑप्शन डी फॉर देवसेना, साईट आहे. ठीक आहे. ॲबस्ट्रॅक्ट नाऊन साईट आहे. आता सीईंग हे काय तर प्रेझेंट पार्टिसिपल आहे, त्यामुळे हे येणार नाही आहे. परत जे सॉ आहे हे काय तर पास्ट टेन्सचं फॉर्म आहे, V2 फॉर्म आहे. ठीक आहे. त्यामुळे हे पण येणार नाही. आणि जे सीन आहे ते काय माझं पास्ट पार्टिसिपल आहे, त्यामुळे हे पण येणार नाही. उत्तर माझं डी असणार आहे. आता तुम्ही मला सांगायचं आहे ॲपियरचं ॲबस्ट्रॅक्ट नाऊन काय आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. मागाचा प्रश्न काय होता, राज्यपालांनी उपराष्ट्रपतीचं कलम विचारलं होतं, आणि आता ॲपियरचं मला तुम्ही काय सांगायचं, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन सांगायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. डॅश प्लेइंग फुटबॉल ही प्लेज क्रिकेट. आता ह्याचं उत्तर काय येणार आहे, सी फॉर कटप्पा. म्हणजे बिसाइड्स म्हणजे काय असतं, इन ॲडिशन टू. आणि बिसाइड म्हणजे काय असते, बिसाइड म्हणजे नेक्स्ट टू. म्हणजे बिसाइड्स म्हणजे अजून काहीतरी, आणि नेक्स्ट टू म्हणजे बाजूला असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच बिसाइड्स प्लेइंग फुटबॉल, तो फुटबॉलही खेळतो आणि क्रिकेटही खेळतो, म्हणजे दोन्ही खेळतो. तो फुटबॉल पण खेळतो आणि क्रिकेट पण खेळतो, असा अर्थ होतो. ठीक आहे. आता जर मला बिसाइडचं सेंटेन्स बनवायचं असेल तर मी कसं बनवणार, ही सॅट बिसाइड मी, म्हणजे तो माझ्या बाजूला बसला आहे. ठीक आहे. असं झालं. आता आल्दो का नाही इथे, कारण की आल्दो काय दाखवतं, कॉन्ट्रास्ट दाखवतो, म्हणजे विरोधाभास दाखवतो. ठीक आहे. कॉन्ट्रास्ट म्हणजे वाक्याचं कसं होणार, आल्दो म्हणजे वाक्य पण दाखवतो, म्हणजे जर पुढच्या टेस्टला जर पडलं तर तुमचं तो चुकणार नाही. ठीक आहे. अल्दो इट वॉज रेनिंग दे प्ले, म्हणजे तिकडे पाऊस पडत होता तरी पण ते खेळत होते. ठीक आहे. असं येणार, कॉन्ट्रास्ट दाखवतो अल्दो, त्यामुळे हे उतरणार नाही. आल्सो पण येणार नाही. आणि बिसाईड काय येणार नाही ते पण सांगितलं, कारण बिसाईड म्हणजे च्या बाजूलाच नाही, आणि बिसाईड म्हणजे काय ॲडिशन. ठीक आहे. उत्तर आपलं सी आहे, सी फॉर कटप्पा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. ही फिल द ग्लास विथ वॉटर टू द, काय येणार याचं, ब्रीम येणार, बी फॉर बाहुबली. ब्रीम म्हणजे काय, तर जो ग्लास असतो, तो हा जो आहे का नाही, हा जो काठ, ह्याला काठ म्हणतात, म्हणजे काठ भरेपर्यंत त्याने पाणी भरलं होतं. ठीक आहे. त्याचं उत्तर त्यामुळे बी येणार, ब्रीम येणार. ठीक आहे. बॉर्डर नाही, परत एज पण नाही, आणि मार्जिन पण नाही. ठीक आहे. ब्रीम म्हणजे काय, तर जो ग्लासचा वरचा काठ असतो तो, त्याला म्हणतात ब्रीम म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे उत्तर आपलं बी येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. द ॲडवर्ब ऑफ ब्रेव, म्हणजे ब्रेवचं काय विचारलेलं आहे, ॲडवर्ब विचारलं. ब्रेव काय आहे स्वतः, तर तो ॲडजेक्टिव्ह आहे. तर ह्याचं काय येणार, ब्रेवली येणार. आपल्याला माहीत आहे शक्यतो 99% जे LY लागलेले असतात ते काय असतात, ॲडवर्ब असतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे उत्तर आपलं डी फॉर देवसेना आहे. ठीक आहे.
आणि जो ब्रावो आहे, ब्रावो काय आहे तर इंटरजेक्शन आहे. ह्याचं पार्ट ऑफ स्पीच काय तर इंटरजेक्शन आहे. इंटरजेक्शन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, उद्गारवाचक, मराठीमध्ये उद्गारवाचक म्हणतात. ठीक आहे. ब्रेवरी तर येणार नाही आणि ब्रेव पण ब्रेव स्वतः मग सांगितलं काय ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. कम व्हॉट मे आय शाल अधेर डॅश मे प्रिन्सिपल. आता इथं काय तर फिक्स प्रिपोजिशन वापरला ॲधरचा. ॲधरसोबत काय येतं तर टू येतं. म्हणजे हे काय तर फिक्स प्रिपोजिशन आहे. म्हणजे आदर शब्द आला तर त्याच्या पुढे टूच येणार. हे फिक्स प्रिपोजिशन म्हणतात त्याला. ठीक आहे. त्यामुळे उत्तर आपलं सी असणार आहे. सी फॉर कटप्पा. ठीक आहे. आता जे टूवाले आहेत ते तुम्हाला अतिरिक्त सांगतो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून. प्रिफर टू असते, परत रेफर सोबत टूच येते, परत अकस्टम टू येते, परत फॅमिलियर टू येते. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मी माझ्यासाठी नाही सांगत आहे, तुमच्यासाठी सांगतो. ठीक आहे. कंट्रीब्यूट टू येते. ठीक आहे. हे टू आले आहेत. हे फिक्स प्रिपोजिशन. म्हणजे जर तुम्हाला पुढच्या एक्झाममध्ये जर प्रेफर दिला तर प्रेफरसोबत टूज येणार, रेफरसोबत टूज येणार, ॲकस्टमसोबत टूज येणार, फॅमिलियर टू येणार, कंट्रीब्यूट टू येणार. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आपलं उत्तर सी आहे, अधेर टू. पुढचा प्रश्न बघूया. द बुक इज नॉट ओनली इंटरेस्टिंग बट ऑल्सो. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे. आणि इथं पहिलं बघा, नॉट ओनली आणि बट ऑल्सो आहे. ठीक आहे. नॉट ओनलीसोबत बट ऑल्सोच येतं. ठीक आहे. आणि जिथे इंटरेस्टिंग आहे ना तर ह्याच्या रिलेटेडच पुढे इथं शब्द आला पाहिजे. ठीक आहे. जर वाक्यमध्ये नॉट ओनली आणि बट ऑल्सो असेल तर इथे जर नाऊन वापरलं असेल तर पुढे पण नाऊन येणार. इथं जर प्रोनाऊन वापरलं असेल तर पुढे पण प्रोनाऊन येणार. असं म्हणजे सेम ह्याला धरून तिकडे आलं पाहिजे, बट ऑल्सो नंतर आलं पाहिजे. ठीक आहे. तर काय येते माझं उत्तर काय, डी फॉर देवसेना. इन्स्ट्रक्टिव्ह. इन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय तर इन्फॉर्मेटिव्ह आहे ते. ठीक आहे. म्हणजे माहितीशीर आहे. म्हणजे बुक फक्त इंटरेस्टिंगच नाही तर ती इन्फॉर्मेटिव्ह पण आहे, म्हणजेच इन्स्ट्रक्टिव्ह पण आहे. ठीक आहे. असा अर्थ आहे. आता इंट्रुडिंग म्हणजे काय तर घुसणे, म्हणजे विदाऊट परमिशन आत येणे किंवा घुसणे. ठीक आहे. इंट्रोड्युसिंग म्हणून त्यामुळे ते येत नाही. परत इंडिरिंग म्हणजे काय तर आवडणे. हा पण तिथे शब्दशः बसत नाही, कारण की तुम्हाला सांगितलं इंटरेस्टिंगच्या रिलेटेड तिथं आलं पाहिजे. ठीक आहे. तर ते इन्स्ट्रक्टिव्ह येते कारण की तो माहितीशीर आहे पुस्तक ते. ठीक आहे. आणि इंटरेस्टिंग म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा नैसर्गिक भाग असलेला. ठीक आहे. म्हणजे इंटरेस्टिंग एखाद्या गोष्टीचा नैसर्गिक भाग आहे तो. ठीक आहे. त्या अर्थ येते. त्यामुळे माझं ते पण उत्तर नाही. उत्तर माझं डी फॉर देवसेना आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. फाइंड द वर्ड दॅट इज रॉंगली स्पेल्ड. म्हणजे स्पेलिंगवरती हा प्रश्न आहे. ठीक आहे. ह्याच्यावरती पण 10 ऑगस्टच्या पेपरमध्ये पण स्पेलिंगवरती 2 प्रश्न विचारले होते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघूया. हा प्रश्न कदाचित हॅज झालेला असणार आहे, कारण की इनकरेजची स्पेलिंग बरोबर आहे, रॉंगली विचारले, आपलं चुकीचं विचारलं. आणि विशियसची स्पेलिंग पण बरोबर आहे. इथं मॅजिस्ट्रेटची स्पेलिंग चुकली आहे आणि इथं करेजियसचीच पण स्पेलिंग चुकलेली आहे. ठीक आहे. करेजियसची स्पेलिंग काय, COURAGEOUS ही स्पेलिंग आहे माझी करेजियसची. ठीक आहे. इथपर्यंत बरोबर होतं. सी नको पाहिजे होतं मला. सीच्या जागी काय पाहिजे होतं, ई पाहिजे होतं. त्यामुळे हे तर चुकलं. आणि मॅजिस्ट्रेटची पण स्पेलिंग चुकलेली आहे. ती काय येते मॅजिस्ट्रेटची, MAGISTRATE. इथे जे केलं त्यांनी तिथे मला काय पाहिजे, जी पाहिजे. त्यामुळे हे पण चुकले, हे पण चुकले. त्यामुळे क्वेश्चन हा हॅज झालेला असणार आहे. ठीक आहे. म्हणून ह्या सर्वांना ह्याचे मार्क्स मिळालेले असणार आहे. ठीक आहे. हे झालं. आता मला ऑप्शनला मागाशी म्हटलं आपण 360मध्ये आपण काय करतो आहे, विश्लेषण बघतो. आता VCS मला इथं ऑप्शन दिसला आहे, तर VCSबद्दल मी सिनॉनिम्स बघणार याचे काय आहेत ते. याचा मला अर्थ माहीत नाही. तर काय याचा अर्थ होतो तर क्रुएल म्हणजे दृष्ट, क्रुएल. परत ब्रुटल, परत अजून काय सॅवेज, परत काय अजून घेणार मी फेरोशियस. हे असं मला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. शब्द हे कसे झाले, VCSचे झाले. VCSचे सिनॉनिम्स काय, क्रुएल, ब्रुटल, सॅवेज, फेरोशियस. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. आता इथे विचारलं की स्पेल्ड करेक्टली म्हणजे बरोबर असलेलं विचारलं. ठीक आहे. आता तुम्हाला एलिमिनेशन सांगतो पद्धत कशी करायची. आता बेइंगनिंग असं तर येणार नाही, कारण की आय आधी आला आहे, तर तो हा माझा पर्याय कटच झाला पाहिजे पहिला. हा मी केलं पाहिजे. ठीक आहे. परत मला हे माहीत असलं पाहिजे की त्याच्यात डबल एन आहे, त्यामुळे इथं डबल एन दिसते, त्यामुळे हा पण पर्याय झाला. आता इथे 2 डबल एन आहेत. इथं डबल एन आहे आणि इथे डबल एन आहे. आता शेवटी ING असंच असते किंवा असा कधी कधी दिसले का तुम्हाला INGG, तर त्यामुळे हा पण पर्याय झालं. माझं उत्तर सी आहे. ठीक आहे. सी फॉर कटप्पा, कारण की डबल एन मला इथं पाहिजे. ठीक आहे. इथे नको आहे मला. शेवटी INGच्या टायमाला फक्त INGच घेतलं जातं, डबल ING नसते. ठीक आहे. हे चूक असते, हे बरोबर आहे. ठीक आहे.
आता पुढचा प्रश्न बघूया. द साऊंड प्रोड्यूस बाय काव, म्हणजे काव जी असते तिचा आवाज कुठला असतो, त्या आवाजाला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं लो किंवा मू सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. ऑप्शन डी, डी फॉर देवसेना. ठीक आहे. आता जे ब्लीट असते, ब्लीट कोणाचा आवाज असतो? तर शिपचा असतो, म्हणजे शेळीचा. ठीक आहे. जो ब्रे असतो तो कोणाचा असतो? तर डॉंकी, गाढवाचा. आणि जो ग्राउल असतो तो कोणाचा असतो? डॉग्स, कुत्र्याचा असतो. ठीक आहे. हे एक्स्ट्रा आहे, त्यामुळं हे तुम्हाला ॲडिशन इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय? डी फॉर देवसेना. पुढचा प्रश्न बघूया. करेक्ट द सेंटेन्स इफ नेसेसरी. म्हणजे जर तिथं गरज असेल तर तुम्ही ते सेंटेन्स काय काय सांगितलं, करेक्ट काय सांगितले. इकॉनॉमिक्स हॅव बीन टॉट बाय 3 प्रोफेसर. म्हणजे इकॉनॉमिक्स हे 3 ह्याच्याकडून शिकवलं जातात. आता इकॉनॉमिक्स इथे काय म्हणलं आलं आहे, मला सब्जेक्टनुसार आले. इकॉनॉमिक्सला जर इथं एस असलं असतं, पण तो एकच सब्जेक्ट आहे, अर्थशास्त्र. ठीक आहे. म्हणून इथं काय येणार, मला हॅज पाहिजे, सिंग्युलर घ्यायचं आहे, कारण की इकॉनॉमिक्स पण माझं सिंग्युलर आहे, तर पुढं पण सिंग्युलरच येणार. ठीक आहे. हॅज येणार, त्यामुळे उत्तर माझं बी असणार आहे. ठीक आहे. बी फॉर बाहुबली. त्यामुळे हॅज पाहिजे मला. ठीक आहे. आता इकॉनॉमिक्स जर सब्जेक्ट म्हणून आला, म्हणजे अर्थशास्त्र आला, तर तो काय घेणार? सिंग्युलरच घेणार. पण तो जर फायनान्शियल कंडिशन म्हणून आला, फायनान्शियल कंडिशन म्हणून आला, तर ते काय घेणार? मी प्लुरल घेणार. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. जर सब्जेक्ट म्हणून आला तर सिंग्युलर घेणार, आणि प्लुरल म्हणून आला तर फायनान्शियल कंडिशन म्हणून जर आला तर प्लुरल घेणार. कसं दाखवतो तुम्हाला प्लुरल कसं येणार सांगतो. वाक्य बघा. द इकॉनॉमिक्स काय घेऊ पुढे, थांबा. हां, द इकॉनॉमिक्स ऑफ द प्रोजेक्ट आर नॉट वायबल. ठीक आहे. आता इथं काय आलं? फायनान्शियलच्या रिलेटेड आले, त्यामुळे इथं मला आर घेतलं पाहिजे, प्लुरल घेतलं पाहिजे. ठीक आहे. द इकॉनॉमिक्स ऑफ द प्रोजेक्ट आर नॉट वायबल. ठीक आहे. असं येणार. ठीक आहे. पुढचं बघूया. अँटोनिम विचारलेला आहे. ब्लंटचा अँटो विचारलेला आहे. ब्लंट म्हणजे काय असते? तर बोथट, म्हणजे स्पष्ट न बोलणारा. तर त्याचं अपोजिट काय येणार? शार्प, म्हणजे तीक्ष्ण. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय? ब्लंट म्हणजे स्पष्ट न बोलणारा. आणि बी म्हणजे काय? तर शार्प असतो. शार्प म्हणजे तीक्ष्ण, जो तीक्ष्ण आहे. बी फॉर बाहुबली. ठीक आहे. आता मला ब्लंटचं झालं. ब्लंटचं मला अजून बघितलं पाहिजे सिनॉनिम्स. ब्लंटचं काय येणार? डल येणार. ठीक आहे. परत ऑप्ट्यूज येणार. परत हा त्याचा जो आहे, हा त्याचा सिनॉनिम्सच बनतो. लेझी म्हणजे लेझीचे काय काय अजून येणार? इडल, इंडोलंट, परत स्लॉथफुल आणि स्लगिश. हे एक्स्ट्राचे लक्षात ठेवा. ठीक आहे. स्पीडी म्हणजे जो स्पीड असते त्याच्याकडे स्पीडी. इझी म्हणजे इझी, ते माहिती आहे तुम्हाला. फक्त हे जरा लेझीचे देण्यात ठेवा. इडल, इंडोलंट, स्लॉथफुल आणि स्लगिश. ठीक आहे. ब्लंट म्हणजेच डल, ऑप्ट्यूज वगैरे. ठीक आहे. म्हणजे आळशी वगैरे, त्याच रिलेटेड ते. ठीक आहे. स्पष्ट न बोलणारा. आणि हा शार्प आहे. उत्तर आपलं बी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. जरा सर्दी झालेली आहे, त्यामुळे जरा आवाजाचा थोडा इश्यू होईल. आणि हे तुम्हाला जो व्हिडिओ आहे का नाही, तो 1.5x बघा, तो म्हणजे तुमचाही टाईम वाचेल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. अनफॉर्च्युनेटली ही डॅश अ लॉट ऑफ मनी टू द बँक. आता इथे अनफॉर्च्युनेटली आले, म्हणजे जरा निगेटिव्ह सेन्स आला आहे. ठीक आहे. ते अनफॉर्च्युनेटली, तर काय येणार उत्तर माझं? ओ येणार. ठीक आहे. म्हणजे ओ म्हणजे काय? थकबाकी असणे. म्हणजे मी काहीतरी बँकेकडनं पैसे घेतले आहे आणि ते माझ्याकडे थकबाकी आहे, ह्या अर्थी. ठीक आहे. बॉरो म्हणजे काय? तर पैसे घेतलेत, हा अर्थ लागत नाही तिथे. परत डिपॉझिट म्हणजे पैसे जमा केले, त्यामुळे हे पण नाही येणार. आणि जे लेंड असते ते म्हणजे काय असते? लेंड म्हणजे पैसे देणे, पैसे देणे. ठीक आहे. पण हे काय, मला बँकेकडून हे आहे मला. ठीक आहे. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली ही डॅश लॉट ऑफ मनी टू द बँक म्हणजे काय? ओ, इथे ओ येणार. ठीक आहे. त्यामुळे हे पण नाही, हे पण नाही, आणि हे पण बॉरो पण नाही. उत्तर माझं सी आहे. ठीक आहे. ओ म्हणजे थकबाकी असणे. पुढचा प्रश्न बघूया. लेट्स गो फॉर अ वॉक. आता इथे काय विचारलं? क्वेश्चन टॅग विचारलेला आहे. ठीक आहे. जेव्हा इम्पेरेटिव्हचं सांगतो तुम्हाला, आता हे वाक्य इम्पेरेटिव्हचं आहे. ठीक आहे. इम्पेरेटिव्हमध्ये 2 येतात. जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जर आले क्वेश्चन टॅगसाठी, तर पहिला काय येतो? शाल वी, आणि दुसरा एक काय येतो? विल
यू. शाल बी कधी घेणार, जर लेट्सचं वाक्य जर आलं तर तुम्ही शाल बी घेणार, 100% शाल बी घेणार. पण दुसरं जर वाक्य आलं, ओपन द डोअर, परत दुसरे एखादे वाक्य समजा दुसरे आले, काय वाक्य आले, तर तुम्ही तिथे काय घेणार, विल यू घेणार. जसं ओपन द डोअर विल यू. ठीक आहे, तर इथं काय घेणार तुम्ही, विल यू घेणार. लेट्सचं वाक्य जर आलं तर तिथे काय येणार, शाल वीच येणार. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए येणार माझा. ठीक आहे, आणि इथं जर नुसतं फक्त लेटचं जर वाक्य आलं तर विल यूज येणार. मी फक्त म्हटलं लेट्स, एस लागलेला पाहिजे तरच ते शाल वी येणार. आणि जर नुसतं लेट आलं तर विल यूज घ्यायचं. ठीक आहे, हे दोन लक्षात ठेवा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं क्वेश्चन टॅग. आर वी येणार नाही, शांट वी पण येणार नाही, आणि विल वी पण येणार नाही. विल यू कधी येणार सांगितलं तुम्हाला, जर दुसरा जर आला. इम्पेरेटिव्ह म्हणजे काय असतं, V1 सुरुवात असते, हे माहीतच पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, वाक्याची सुरुवात वर्बने सुरुवात होते. ठीक आहे, आपलं उत्तर काय, ए, ऑप्शन ए फॉर आवना कवी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. द फॉलोइंग सेंटेन्स इज इन डॅश टेन्स, म्हणजे कुठल्या सेंटेन्समध्ये आहे विचारले, टेन्स विचारलेला आहे. होल्ड ऑन आय, आता इथे डबल एल आहे. डबल एल म्हणजे काय, आय विल गेट अ पेन. ठीक आहे, तर आता जर विल आला असेल, ठीक आहे, आणि गेट जर आले तर माझं काय, हे फ्युचर सिम्पल टेन्स आहे हा, कारण की विल आला आहे त्याच्यामध्ये. विल म्हणजे काय, फ्युचर दाखवते, आणि फ्युचर सिम्पल टेन्स आहे. ठीक आहे, फ्युचर टेन्स कुठला सांगितलं नाही, म्हणजे पास्ट आहे, सिम्पल टेन्स आहे की फ्युचर कंटिन्यूस आहे, त्यामुळे हे उत्तर येणारच नाही माझं. आता फ्युचर कंटिन्यूस टेन्सची रचना कशी असते, तर शाल बी, विल बी प्लस ING असते. ठीक आहे, म्हणजे कसं, आय विल बी गेटिंग अ पेन, असं हे कुठलं असणार वाक्य, फ्युचर कंटिन्युअस टेन्स असणार आहे. माझं उत्तर काय, ऑप्शन ए, आव ना कभी. ठीक आहे, फ्युचर सिम्पल टेन्स आहे तर माझं. प्रश्न पुढचा बघूया. द फॉलोइंग सेंटेन्स इज इन, म्हणजे परत ह्याचा पण टेन्स विचारला आहे, तर इथं वाक्य फक्त आपल्याला इथं बघायचं, वी वेअर हॅव्हिंग आहे, म्हणजे ठीक आहे, वेअर प्लस ING. तर ही वाक्यरचना कशाची असते माझी, तर पास्ट कंटिन्युअस टेन्सची असते. पास्ट कंटिन्युअस टेन्स, कारण की वेअर वापरला आहे. इथं जर वॉज पण असतं तरी पास्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे उत्तर माझं बी फॉर बाहुबली आहे. ठीक आहे, पास्ट टेन्स म्हणजे काय असते, तर V2 वापरलेला असतोय. पास्ट फ्युचर टेन्सचं कसं असते, पास्ट फ्युचर टेन्स, तर पास्ट फ्युचर असं काही नसते. ठीक आहे, तर आता पास्टचे तुम्हाला सांगतो मी. एक सिम्पल पास्ट टेन्स, तो काय असणार, V2 असणार आहे, तो सिम्पल पास्ट टेन्स असणार आहे. ठीक आहे, जर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हटलं तर काय येणार आहे, वॉज वेअर प्लस ING येणार आहे. ठीक आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स आला. आता जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर हॅड प्लस V3 येणार. हे काय येणार आहे, पास्ट परफेक्ट टेन्स येणार आहे. ठीक आहे, पास्ट परफेक्ट. आणि जर हॅड बीन प्लस ING असेल तर ते काय येणार आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येणार आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येणार आहे. ठीक आहे, हे तिन्ही तुम्हाला रचना लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट इज द अँटोनियम ऑफ प्रेडेसर, प्रेडेसरचा अँटोनियम विचारलेला आहे. ठीक आहे, त्याचा अँटोनियम काय, तर सक्सेसर आहे. ठीक आहे, सक्सेसर म्हणजे काय, तर एखाद्याची जागा घेणारी दुसरी व्यक्ती म्हणजे सक्सेसर. प्रेडेसर म्हणजे त्याच्या आधी असलेला, म्हणजे पूर्वाधिकारी, म्हणजे थोडक्यात पूर्वाधिकारी. आणि ह्याचा अपोजिट काय येणार, तर उत्तराधिकारी. उत्तराधिकारी म्हणजे सक्सेसर असतो. ठीक आहे, ॲन्सेस्टर म्हणजे पूर्वज असतो, त्यामुळे हे तर येणार नाही आहे. ठीक आहे, आणि ॲसेंडंट म्हणजे काय, गेनिंग पॉवर म्हणजे ताकद मिळवणे, तर हे काय नाही आहे. आणि डिसेंडंट म्हणजे वंशज, त्यामुळे हे पण नाही आहे. ठीक आहे, माझं उत्तर काय असणार आहे, बी फॉर बाहुबली, सक्सेसर म्हणजे काय, तर उत्तराधिकारी, आणि प्रेडेसर म्हणजे काय, तर पूर्वाधिकारी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. द सिनोनिम ऑफ ॲम्बिजियसचा किंवा ॲम्बिजियस काही म्हणू शकता तुम्ही, त्याचा काय विचारलं आहे, सिनोनिम विचारलं आहे. ठीक आहे, ॲम्बिजियस म्हणजे काय, तर अनक्लिअर म्हणजे स्पष्ट नसणारे. उत्तर माझं बी आहे, बी फॉर बाहुबली. ठीक आहे, आता याचे दुसरे सिनोनिम्स बघूया. अनक्लिअर हा एक झाला, परत ऑब्स्क्युअर म्हणजे स्पष्ट नसणारे, ऑब्स्क्युअर, आणि वेग, हे माझे सिनोनिम्स झाले. हे सिनोनिम तुम्हाला लक्षात ठेवायचं, वेग.
ठीक आहे. आता क्राफ्टीची मला क्राफ्टी याचा शब्द दिसतो इथे. क्राफ्टी म्हणजे काय तर कनिंग, धूर्त, विले, परत आर्टफुल. कोल्हा कसा असतो लबाड, तसं क्राफ्टी. आणि म्हणून त्याला काय म्हणतात फॉक्सी सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे क्राफ्टीला. पुढचा प्रश्न बघूया. फॉर्म द करेक्ट सेंटेन्स. आता हे शब्द दिलेत ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं सेंटेन्स बनवायचं. ठीक आहे. तर सेंटेन्स कसं येणार, पहिलं माझं काय येणार प्लीज येणार, प्लीज नंतर डोंट येणार, प्लीज डोंट मेक फर्दर डिले. ठीक आहे. म्हणजे पहिलं मला प्लीज येणार, नंतर डोंट येणार, नंतर मेक येणार आणि नंतर काय येणार फर्दर येणार आणि शेवटी 5 डिले येणार. ठीक आहे. 5 शेवटी येणार बरोबर ना, काय चुकलं आपलं. हां बरोबरच की. हां म्हणजे पहिलं काय येणार 4 हा येणार पर्याय. ठीक आहे. कारण की चौथा पहिल्यावर आला ना असं, त्यामुळे हा पर्याय येतो आहे. ठीक आहे. हे दोन्ही पहिल्यांदाच जातात पर्याय. ठीक आहे. इलिमिनेशन होऊन जातात. माझं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे उत्तर. ठीक आहे. डी फॉर देवसेना. प्लीज डोंट मेक फर्दर डिले. ठीक आहे. पुढचा बघूया प्रश्न, तो पण त्याच्या रिलेटेड आहे. ह्याचं पण करेक्ट सेंटेन्स बनवायचं आहे. ठीक आहे. तर आता इथं पहिलं काय येणार, मी काय घेणार इज आहे, देम आहे, नायदर आहे, हिअर आहे आणि ऑफ आहे. तर पहिलं मी नायदरपासून सुरुवात करणार. नायदर ऑफ देम इज हिअर. ठीक आहे. इज घेतलं कारण की नायदर आहे त्यामुळे ते सिंग्युलर घेतलं. ठीक आहे. हे रूल माहीत असले पाहिजेत. पहिलं नायदर आलं म्हणजे पहिलं मला 3 असलं पाहिजे. ऑफ घेतलं आहे मी, नंतर मला 5 पाहिजे. नंतर देम घेतलं आहे म्हणजे मला 2 पाहिजे. आणि नंतर इज घेतलं आहे म्हणजे 1 पाहिजे. आणि हिअर म्हणजे मला 4 पाहिजे. म्हणजे 3, 5, 2, 1, 4. उत्तर माझं डी असणार, डी फॉर देवसेना. ठीक आहे. हे पण झालं. हे झाले इंग्लिशचे 20 क्वेश्चन्स. ह्याच्या आपण आधी काय घेतलं 10 जी केचे क्वेश्चन घेतले. ठीक आहे. आता आपल्याला कम्प्युटरचे बघायचे आहेत. ठीक आहे. पहिला प्रश्न बघू काय, विच कॅन बी यूज फॉर क्रिएटिंग डॉक्युमेंट. डॉक्युमेंटसाठी काय वापरता तुम्ही तर MS वर्ड असते. एक्सेल कशासाठी असते तर शीटसाठी असते. जे शीट्स वगैरे असतात कॅल्क्युलेटिंग वगैरे ते करण्यासाठी काय असतात, शीट करण्यासाठी काय असतात MS एक्सेल असते. आणि MS पॉवर पॉईंट कशासाठी असतो तर प्रेझेंटेशनसाठी असतो. प्रेझेंटेशन किंवा स्लाईड्स बनवण्यासाठी असतो. त्यामुळे जर डॉक्युमेंट मला बनवायचे असेल तर काय येणार MS वर्डच येणार. ठीक आहे. ऑप्शन सी असणार आहे, सी फॉर कटप्पा. पुढचा प्रश्न, 2 काइंड्स ऑफ मेन मेमरी आर. तर कुठले असतात माझ्या मेन मेमरी, रॅम आणि रोम असतात. ठीक आहे. मेन मेमरीलाच आपण प्रायमरी मेमरीसुद्धा म्हणतो. प्रायमरी मेमरी. प्रायमरी मेमरीमध्ये कोण येतं तर काचे मेमरी आणि रॅम आणि रोमसुद्धा येतात. ठीक आहे. आता जर तुम्हाला रॅम आणि रोमचा फरक सांगतो. हे तर प्रायमरी आणि सेकंडरी येणार नाही, डायरेक्ट आणि सिक्वेन्शियल विचारणार नाही. कारण की 2 कुठल्या आहेत ज्या मेन मेमरीमध्ये येतात असं विचारलेलं आहे. आणि CD तर ह्या काय असतात सेकंडरी. ते पण तुम्हाला सांगतो जरा, हेच तुम्हाला सांगतो नीट. पहिलं रॅम आणि रोममधला फरक सांगतो तुम्हाला. रॅम जो परीक्षेला पडतोच, वाक्य देतात त्याच्यावरती. ठीक आहे. रॅम काय असतं तर टेम्पररी मेमरी असते. ही म्हणजे थोड्या कालावधीसाठी टेम्पररी मेमरी असते. ठीक आहे. आणि ही जी असते ही परमनंट मेमरी असते. रोम परमनंट मेमरी. ठीक आहे. आणि हे जो असतो जेव्हा डेटा लॉस्ट होतो. कधी जेव्हा जर पॉवर बंद झाली तर डेटा ह्याचा काय होतो लॉस्ट होतो. डेटा लॉस्ट होऊ शकतो ह्याचा, पण ह्याचा डेटा लॉस्ट होऊ शकत नाही. जरी तुमची पॉवर कट झाली तरी ते डेटा लॉस्ट होत नाही कारण की ही परमनंट मेमरी आहे. हे लक्षात ठेवा. ह्या 2 फरक त्याचा लक्षात ठेवा. ठीक आहे. रॅम आणि रोमचा. आता मगाशी बघितलं तुम्हाला सांगितलं मी प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरीमध्ये कोण येते काच येतात, परत रॅम आणि रोम. सगळ्यात जर स्पीड कशाच जास्त आहे तर विचारलं तर काचेचं मेमरी सगळ्यात जास्त स्पीड असते, हे लक्षात ठेवा. आणि सेकंडरी मेमरीमध्ये काय येतात USB येतात, CD, परत हार्ड ड्राईव्ह. हे कशात येतात तर सेकंडरी मेमरीमध्ये येतात. हे लक्षात ठेवा फरक फक्त. ठीक आहे. काची मेमरी सांगितलं व्हेरी फास्ट मेमरी असते. परत ती CPU आणि मेन मेमरीच्या मध्ये असते ती. ठीक आहे. दोघांच्या मध्ये असते. हे लक्षात ठेवा पॉईंट फक्त.
पुढचा प्रश्न बघूया. फाईल स्पेसिफिकेशन बुक्स आर क्रिएटेड प्रायमरीली फॉर यूज ऑफ. कशासाठी यूज केलं जातं तर फाईल स्पेसिफिकेशन बुक. आता जे पहिलं फाईल स्पेसिफिकेशन बुक म्हणजे काय असतं ते सांगतो. फाईलमध्ये कोणता डेटा आहे आणि तो कसा साठवलेला आहे, ठीक आहे, ह्याच्यासाठी ह्याला काय म्हणतात, फाईल स्पेसिफिकेशन बुक म्हणतात. म्हणजे जर एखादा फाईलमध्ये जर डेटा आहे तो कसा साठवलेला आहे किंवा म्हणजेच त्याचा फाईल नेम असेल, साईज असेल, टाईप आहे, ह्याची जी सविस्तर माहिती असते त्याला फाईल स्पेसिफिकेशन बुक म्हणतात. ज्या सर्वांची सविस्तर माहिती आहे त्याला फाईल स्पेसिफिकेशन बुक म्हणतात. मग त्याचा यूज काय असतो तर सिस्टीम ॲनालिस्टसाठी असतो. ठीक आहे, मॅनेजरसाठी नाही, ऑपरेटरसाठी नाही, प्रोग्राम म्हणजे कोडिंग वगैरे त्याच्यात येते. ठीक आहे, सिस्टीम ॲनालिस्टसाठी त्याचा वापर केला जातो. ठीक आहे, फाईल स्पेसिफिकेशन बुकचा. ऑप्शन बी असणार आहे, बी फॉर बाहुबली. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. विच पार्ट ऑफ द कम्प्युटर आर यूज फॉर कॅल्क्युलेटिंग अँड कम्पेअरिंग. जर कॅल्क्युलेटिंग आलं तर मला लगेच उत्तर माहिती पाहिजे डी. डी फॉर देवसेना. आता ALUचं फुल फॉर्मच काय होतं तर अरिथमॅटिक लॉजिक युनिट हा त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, त्यामुळे मॉडल येणार नाही, कंट्रोल युनिट येणार नाही आणि डिस्क युनिट पण येणार नाही, कारण की याचा फुल फॉर्ममध्येच अरिथमॅटिक आहे. त्यामुळे हे कॅल्क्युलेटिंग आणि कम्पेअरिंगसाठी यूज केलं जातं. ठीक आहे, ALU. आणि जो ALU म्हणजेच अरिथमॅटिक लॉजिक पार्ट आणि हा जो आहे हा CPUचा पार्ट आहे. ठीक आहे, जो कॅल्क्युलेशन आणि लॉजिकल ऑपरेशनसाठी त्याचा वापर केला जातो ALUचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बॅकअप अँड रिकव्हरी प्रोसिजर्स आर प्रायमरीली मेन फॉर. तर कशासाठी केले जाते, जो बॅकअप आणि रिकव्हरी कशासाठी ठेवली जाते तर ती हँडल कंटिजन्सी विथ व्हेन फाईल गेट्स करप्ट. म्हणजे जेव्हा फाईल जी करप्ट झालेली असते तेव्हा आपल्याला बॅकअप आणि रिकव्हरी प्रोसिजरचा फायदा होतो. हे विचारले, प्रायमरली विचारले म्हणून हे उत्तर. काही ठिकाणी ऑल ऑफ द अबाव पण दिले, पण उत्तर याचं माझ्या जास्त करून बी उत्तर येते, कारण की प्रायमरली विचारले. ठीक आहे, म्हणजे प्राथमिक फायदा काय त्याचा विचारले. ठीक आहे, आता इथे मला कंटिजेन्सी शब्द दिसतो. कंटिजेन्सी म्हणजे मला लगेच त्याला कळलं पाहिजे, पुढच्या वेळेस जर प्रश्न विचारला सिनोनिमसाठी तर मला माहिती पाहिजे कंटिजेन्सी म्हणजे काय. कंटिजेन्सी म्हणजे काय असतं, आकस्मिकता. आकस्मिकता म्हणजे अचानक उद्भवलेली घटना. ठीक आहे, आकस्मिकता. ठीक आहे, प्रसंग. आणि रिडंडन्सीमध्ये टू प्रोव्हाइड रिडंडन्सी म्हणजे काय तर डुप्लिकेट डेटा ठेवणे. हे काय प्रायमरी नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे हे माझं उत्तर येणार नाही. आणि सी का नाही आहे तर ह्याचे काम जे आहे ते बॅकअपचे नाही आहे. ठीक आहे, ह्याचं काम काय तर व्हर्जन कंट्रोल. ठीक आहे, बॅकअपचं काम नाही आहे हे, त्यामुळे ह्या येत नाही. आणि ह्या काय प्राथमिक म्हणजे प्रायमरी नाही, त्यामुळे हे पण उत्तर नाही. उत्तर माझं बी फॉर बाहुबली. ठीक आहे, प्रश्न पुढचा. व्हॉट इज द मेन फोल्डर ऑन स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड. म्हणजे मेन फोल्डर ऑन स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड म्हणजे त्याला काय म्हटलं जातं तर रूट डायरेक्टरी म्हटलं जातं. ठीक आहे, आता डिव्हाइस ड्रायव्हरचं का नाही, कारण की हा हार्डवेअरला ऑपरेटिंग सिस्टम जे असते OS असते त्याला जोडणारं सॉफ्टवेअर असते. ठीक आहे, म्हणून ते हे उत्तर नाही माझं, हे नाही आहे. डिव्हाइस ड्रायव्हर म्हणजे समजलं, म्हणजे हार्डवेअरला जे हार्डवेअर असतं, हार्डवेअर म्हणजे काय, जे फिजिकल आपल्याला कंपोनंट दिसतात त्याला हार्डवेअर म्हणतो आपण. ठीक आहे, त्याचा पण तुम्हाला मी फरक पुढे सांगतो, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधला फरक. आता डिव्हाइस ड्रायव्हर जे आहे ते काय करतं तर हार्डवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टमला आहे त्यांना जोडतं हे. ठीक आहे, आणि इंटरफेस म्हणजे काय असतो, जो आपला युजर आणि कम्प्युटरमधला संवाद जो असतो तो इंटरफेस असतो. त्यामुळे हे पण नाही. आणि प्लॅटफॉर्म म्हणजे प्लॅटफॉर्म असतं, विंडो किंवा लिनक्स वगैरे हे प्लॅटफॉर्म झाले, त्यामुळे हे पण नाही, हे पण नाही. माझं उत्तर असणार आहे सी रूट डायरेक्टरी, सी फॉर कटप्पा. ठीक आहे, अ कम्प्युटर डिव्हाइस डिराइव्ज इट्स बेसिक स्ट्रेंथ फ्रॉम. म्हणजे त्याच्या बेसिक स्ट्रेंथ कुठल्या आहेत तर ॲक्युरेसी पण येते, मेमरी पण असते, त्याची स्पीड पण असतो, म्हणजे ऑल ऑफ दिस असणार आहे उत्तर माझं. ठीक आहे, ऑप्शन डी फॉर देवसेना. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. टू यूज द शॉर्टकट की Alt+F4 कशासाठी वापरला जातो Alt+F4 तर तो क्लोज द करंटली डिव्हाइस प्रोग्राम. म्हणजे जो करंट डिव्हाइस प्रोग्राम आहे तुमचा जो चालू आहे स्क्रीनवरती, तो जर मला पूर्ण शट करायचा असेल म्हणजे बंद करायचा असेल तर काय मी वापरणार Alt+F4 वापरणार. शो हाईड साईड बार हे पण नाही आहे, टेक्स्ट बॉडी पण नाही आहे, हेडिंग पण नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे हे पण नाही. ज्या ह्या शॉर्टकट कीज आहेत त्याच्यावरतीच एक आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचेच घेतले, त्यातून तुमचा प्रश्न 100% सुटणार. ठीक आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कम्प्युटर हार्डवेअर. ठीक आहे, आता तुम्हाला कम्प्युटर हार्डवेअर विचारले. ठीक आहे, आपलं उत्तर आहे तुम्हाला सांगतो काय तर अँटीव्हायरस हे हार्डवेअर नाही आहे. माऊस हार्डवेअर आहे, मॉनिटर हार्डवेअर आहे आणि कीपॅड हार्डवेअर आहे. ठीक आहे, जे म्हणजे फिजिकल टचमधून आपल्याला ते समजतात
ते काय असतात थोडक्यात लक्षात ठेवा, जे फिजिकल टचमध्ये येतात त्यांना हार्डवेअर म्हटलं जातं. त्याचा फरक तुम्हाला सांगतो. अँटीव्हायरस हे हार्डवेअर नाही, हे सॉफ्टवेअर रिलेटेड आहे. त्यामुळे उत्तर डी आहे माझं, डी फॉर देवसेना. आता हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधला फरक सांगतो मला. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, फिजिकल, जे फिजिकल असतात म्हणजे समोर आपल्याला दिसतात, टचेबल असतात, ठीक आहे. आणि हे काय असतं, त्यांना काय म्हटलं जातं, पार्ट्स ऑफ कम्प्युटरसुद्धा म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय आलं, कम्प्युटर आला, माऊस आला, ठीक आहे, CPU वगैरे, हे काय झाले, हार्डवेअर झाले. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय असतात, जे इन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रामचं म्हणजे जो सेट असतो त्याला म्हटलं जातं काय, सॉफ्टवेअर म्हटलं जातं, ठीक आहे. सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे जे कोडिंगमधून बनवलेलं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सर्च इंजिन, म्हणजे सर्च इंजिन नाही आहे, ते कुठलं आहे, तर सफारी आहे. डी फॉर देवसेना उत्तर आहे माझं. सफारी काय आहे, तर वेब ब्राउझर आहे. ब्रिंग माझं हे सर्च इंजिन आहे. आस्क माझं सर्च इंजिन आहे. याहू पण सर्च इंजिन आहे, ठीक आहे. आता अजून ब्राउझर कुठले आहेत, तर आता हे सर्च इंजिन नाही, तर हे काय ब्राउझर आहे. तर ब्राउझर अजून कुठले आहेत, क्रोम आहे, परत फायरफॉक्स आहे आणि एजसुद्धा आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा एक्स्ट्राचे. हे काय झाले माझे ब्राउझर आहेत आणि हे काय बाकीचे सर्च इंजिन आहेत, याहू वगैरे. डी फॉर देवसेना उत्तर आहे माझं, ठीक आहे. आता पुढचा टप्पा आहे अर्थमॅटिक. अर्थमॅटिकवर 20 क्वेश्चन असतात आणि रिझनिंगचे 20 क्वेश्चन असतात. टोटल 40 क्वेश्चन असतात, ठीक आहे. आणि ह्यावेळेस त्यांनी इंग्लिशमध्ये दिले होते, म्हणजे 2023ला इंग्लिशमध्ये होते आणि 2025चा जो पेपर झालेला 10 ऑगस्टला, त्यामुळे मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये होते, ठीक आहे, क्वेश्चन्स. आता बघूया, पहिला प्रश्न बघूया. द टोटल एज ऑफ 3 किड्स इन फॅमिली इज 20 years. व्हॉट विल बी द टोटल ऑफ देअर एज आफ्टर 3 years. म्हणजे 3 वर्षानंतर 3 मुलांचे जी वयाची बेरीज आहे ती 27 दिली, आणि तर 3 वर्षानंतर किती होईल असं विचारलं. थोडक्यात प्रश्न आहे, ठीक आहे. तर A, B+C यांचं किती सांगितले, 27 सांगितले. आता 3 वर्षानंतर एकाचंच वय वाढणार नाही आहे, ह्या तिघांचं पण वय वाढणार आहे. तर तिघांचं जर वय वाढणार आहे तर तिघांचं 3 त्रिक 9, म्हणजे टोटल किती वय वाढणार आहे, 9 वय वाढणार आहे, ठीक आहे. तर 27 अधिक 9 किती होणार आहे माझं, तर 36. ऑप्शन बी फॉर बाहुबली, ठीक आहे. टोटल 3 वर्षानंतर वय किती होणार आहे, 36 तिघांचं होणार आहे, ठीक आहे. बी फॉर बाहुबली. पुढचा प्रश्न बघूया. थांबा जरा 1 मिनटं. ठीक आहे. पुढचं बघूया. जेसी रॅन 12 लॅब्स एव्हरी डे फॉर 2 weeks. हाऊ मेनी लॅब्स डीड शी रन इन ऑल. म्हणजे जर ती एका दिवसाला 12 लॅब्स मारत असेल तर 2 आठवड्यानंतर तिची टोटल लॅब्स किती होतील असं विचारलेलं आहे. तर एका दिवसाला 12 आहे, 12 लॅब्स आहेत, ठीक आहे. तर 2 आठवडे म्हणजे किती असतात, 7 दोन्ही 14 दिवस, ठीक आहे. तर 14 दिवसासाठी किती लॅब्स होतील, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार मी, 12 गुणिले 14, ठीक आहे. तर उत्तर काय माझं येईल, 12 चोक 48, 12 एक 12, 12 आणि 4 16, 168, ठीक आहे. म्हणजे टोटल 168 येणार. बी फॉर बाहुबली, ठीक आहे. टोटल लॅब्स किती होणार, 168 येणार, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. अ टेलर हॅड नंबर ऑफ शर्ट पीसेस टू कट फॉर अ रोल ऑफ फॅब्रिक. ही कट इच रोल ऑफ इक्वल लेंथ इंटू 10 pieces. म्हणजे एक रोल आहे, हा जर रोल असेल तर तो 10 पीसेसमध्ये कट करतो तो, ठीक आहे. ही कट द रेट ऑफ 45 कट्स इन अ मिनिट. जर तो एका मिनिटाला किती कट मारतोय, तर 45 कट मारतोय. तर हाऊ मेनी रोल्स वुड बी कट इन 24 minutes. म्हणजे 24 मिनिटामध्ये तो किती रोल्स बनवेल असं विचारलं, कट नाही विचारलेला आहे, ठीक आहे. आधी पहिलं तो आपण कट काढूया किती मारेल. जर तो एका मिनिटाला इथे करतो, एका मिनिटाला किती करतोय तो, 45 कट मारतोय, ठीक आहे. तर 24 मिनिटाला किती मारेल, मग जसं केलं आपण तसं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, ठीक आहे. 45 गुणिले 24, 5 चोक 20, 4 चोक 16, 16 2 18, 45 2 90. म्हणजे 24 मिनिटात 1080 कट येणार. पण मला काय म्हटलं आहे, रोल विचारलेत मला कट नाही विचारलेले. तर तो काय करतोय, एका रोलमध्ये तो किती करतोय, 10 पीसेस करतोय. जर आता मला तर किती पडणार, जर मला काढायचं असेल एकूण
जर एकूण मला रोल काढायचे असतील तर काय होणार माझं, टोटल कट्स भागील काय होणार, एका रोलमध्ये किती कट पडतात. ठीक आहे, तर किती पडतात एका रोलमध्ये. आता त्याला मला एका रोलमधून किती 10 पीसेस मिळतात, तर 10 कट नाही पडणार एका रोलसाठी. हे समजा रोल असेल तर हा इथे मी पहिला कट मारला, इथं मला 1 मिळाला. जो शेवटचा कट 9वा कट असेल तेव्हा मला 10वा पीस पण भेटणार आहे. समजलं का. म्हणजे असे एक इथं कट मारला पहिला मी, 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9वा जेव्हा मारेल तो हा जो कट असणार आहे का नाही, तो मला 10वा कट मारायची आवश्यकता नाही, कारण की 9व्या कटमध्येच मला 10वा पीस पण भेटणार आहे. त्यामुळे इथे किती येणार, 9 येणार. ठीक आहे, रोल बरोबर किती टोटल कट्स आहेत माझे, 1080 कट्स आहेत. आणि एका रोलमध्ये किती कट पडतात, तर 9 पडत आहेत. ठीक आहे, तर आता 9 1 9, एक उरलं 9 2 18 बरोबर 120 येणार माझे रोल. ठीक आहे, ऑप्शन बघा कुठला आहे, हां बी फॉर बाहुबली. 120 रोल्स येणार. ठीक आहे, 24 मिनटामध्ये किती रोल्स होणार, 120 रोल्स होणार. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया, रफ करतोय. अ फार्मर बिल्ट अ फेन्स अराउंड हिज स्क्वेअर प्लॉट. ही यूज 27 फेन्स पोल ईच साईड ऑफ स्क्वेअर. हाऊ मेनी पोल्स डीड ही नीड टुगेदर. म्हणजे तो एका साईडला किती करतोय, 27 पोल्स करतोय. ठीक आहे, स्क्वेअर म्हणजे काय असतो, तर ज्याच्या सर्व साईड्स इक्वल असतात. ठीक आहे, तर आता इकडच्या तो साईड एका साईडवर किती करतोय, 27. ठीक आहे, म्हणजे आता मुलं काय करणार, सर्व साईड इक्वल असतात, 27 गुणिले 4 म्हणजे किती येणार, 7 चौक 28, 2 हातचे आले, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 8 आणि 2 10 म्हणजे झालं 108. उत्तर हे मारणार. हे तर चूक आहे, कारण की 108 आले समजा, पण जेव्हा मी इथं पहिलं केलं. ठीक आहे, जेव्हा मी इकडं लावायचं पोल ते, तर मला इकडची आवश्यकता लागणार नाही. पण इकडं जेव्हा करेल तेव्हा मला इकडची आवश्यकता लागणार नाही, आणि जेव्हा इकडं करेल तेव्हा मला इकडची आणि इकडची आवश्यकता लागणार, कारण की इथे ऑलरेडी झालेले आहेत. हे जे 4 होणार आहेत तेव्हा प्रत्येक वेळेस मला करायला लागणार नाहीत, कारण की ऑलरेडी ते झालेले असणार आहेत पोल. ठीक आहे, जेव्हा इकडचं केलेलं असणार आहे इकडचं. ठीक आहे, नंतर जेव्हा इकडं जाणार तेव्हा इकडची मला आवश्यकता नसणार आहे, जेव्हा इकडचं करणार तेव्हा इकडचं नाही. असं समजलं काय, म्हणजे चौथे पोल आहेत ते मला रिपिटेशन नको आहे, म्हणून 4 वजा होणार आहे यातून. ठीक आहे, कारण 4 पोलची आवश्यकताच लागली नाही, त्यामुळे उत्तर माझं 104 येणार आहेत. टोटल किती पोल असणार आहेत, 104. ऑप्शन बी फॉर बाहुबली. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. द नंबर ऑफ बॉईज इन अ क्लास इज 3 टाइम्स. हा तुम्हाला जरा गणित दिसणार नाही. ठीक आहे, जरा नीट फक्त बघावं लागेल. मी सांगतो तरी, द नंबर ऑफ बॉईज इन अ क्लास इज 3 टाइम्स द नंबर ऑफ गर्ल्स. म्हणजेच जेवढे बॉईज आहेत, बॉईज किती आहेत, तर 3 टाइम्स ऑफ नंबर ऑफ गर्ल्स, म्हणजे 3 पट आहेत. जेवढ्या मुली आहेत, मुली जर 10 असतील तर मुलं किती असणार आहे, 30. असे म्हणजे 3 पट असणार आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट द टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन इन अ क्लास. म्हणजे टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन इन क्लास म्हणजे जर टोटल विचारले, म्हणजे मला किती बॉईज प्लस गर्ल्स, हे कुठला ऑप्शन नसू शकतो असं विचारलेलं आहे. ठीक आहे, आता बी प्लस जी मला काढायचं आहे. ठीक आहे, तर मला बीची व्हॅल्यू माहीत आहे, 3G प्लस जी काय होणार, 4G होणार. ठीक आहे, जर मला जीची व्हॅल्यू काढायची आहे तर ही काय असणार आहे, म्हणजे मला हे 4 मल्टिप्लिकेशनमध्ये पाहिजे. जर ऑप्शन जो आहे तो मला गर्ल्सचा मल्टिप्लाय 4 पाहिजे. ठीक आहे, आता इथे बघायचं तुम्हाला 4ने भाग जातोय का, 4 1 4, 4 2 8, त्यामुळे हे उत्तर नाही. 4 1 4, 4 11 येते, त्यामुळे हे पण उत्तर नाही. आणि 4 10 40, त्यामुळे हे पण नाही. ह्या 42ला भाग जात नाही, त्यामुळे माझं उत्तर सी असणार आहे, सी फॉर कटअप असणार आहे. ठीक आहे, कारण की जीचा मल्टिपल किती आहे, इथे 4 आहे, तर मला इथे 4चा मल्टिपल पाहिजे. कळलं का, असं होणार. तरी बघा, तुम्हाला पहिला जर तुम्हाला समजलं नसेल तर पहिला बघा पर्याय 40 आहे बरोबर. आता मी इथे 4 गुणवले जी बरोबर 40 आहे. ठीक आहे, तर जी किती आला माझे, गर्ल्स किती आल्या, 10. ठीक आहे, बरोबर का, 10 आल्या. मग बॉईज किती येणार माझे, कारण की 3 पट म्हटले 30 येणार, आणि 10 अधिक 30 किती झाले, 40. असं बाकीचं पण तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला 44 पण भेटणार आहे, 48 पण भेटणार आहे. फक्त हाच पर्याय मला भेटत नाही, त्यामुळे उत्तर काय येणार आहे, सी येणार, सी फॉर कटप्पा. ठीक आहे, 42 उत्तर येणार आहे. पुढचं बघूया. फाइंड द नंबर विच वेन ॲडेड टू इट सेल्फ 13 टाइम्स गिव्ज 112. ठीक आहे, 112. म्हणजेच ती संख्या मी एक्स पकडली
आणि व्हेन ॲडेड टू इट सेल्फ 13 टाईम्स म्हणजे 13 टाईम मला किती भेटलं पाहिजे 112 भेटले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे इथं काय होणार 14x भागिले 112 तर x बरोबर 112 भागिले 14. तर मला 14चा पाडा जर तुम्हाला माहीत असेल तर 14 8 112 असते. 14 8 8 चौक 32 8 1 8 8 आणि 3 112. ठीक आहे. 14 8 112 असते. सॉरी 14 8 112 माझं उत्तर किती येणार 8 येणार आहे. ठीक आहे. ऑप्शन डी फॉर देवसेना. पुढचं बघूया. अ ग्रुप ऑफ 1200 पर्सन्स कन्सिस्टिंग ऑफ कॅप्टन्स अँड सोल्जर. ठीक आहे. म्हणजे टोटल किती आहेत 1200 जण आहेत. ठीक आहे. ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन म्हणजे एका ट्रेनमध्ये ते 1200 पर्सन ज्याच्यामध्ये कॅप्टन्स पण आहेत आणि सोल्जर पण आहेत ते ट्रॅव्हलिंग करतात ट्रेनमधून. ठीक आहे. फॉर एव्हरी 15 सोल्जर्स देअर इज 1 कॅप्टन. म्हणजे जर 15 सोल्जर असतील तर त्यासोबत एक कॅप्टन पण असणार आहे. म्हणजे मला टोटल ग्रुप किती झाला 16चा ग्रुप झाला. एक ग्रुप किती झाला 16चा ग्रुप झाला. ठीक आहे. पुढं काय विचारलं आहे द नंबर ऑफ कॅप्टन इन द ग्रुप इज म्हणजे मला कॅप्टनची संख्या काढायची. ठीक आहे. मला माहीत आहे 1200 जण आहेत टोटल पर्सन आहेत आणि एक ग्रुप माझा किती होतो आहे 16चा होतो आहे. म्हणजेच एका ग्रुपमध्ये एक कॅप्टन आहे. जेवढे ग्रुप असतील तेवढे कॅप्टन असतील तर मी काय करणार 1200 भागिले 1600 करणार. 4 चौक 16 4 त्रिक 12 300 भागिले 4 4 7 28 2 उरलं 4 25 75 कॅप्टन असणार आहेत माझे. ऑप्शन सी फॉर कटप्पा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. देर आर डिअर अँड पिकॉक्स इन अ झू म्हणजे एका झूमध्ये एक हरणं आणि मोर आहेत. बाय काउंटिंग हेड्स दे आर 80. जर त्यांचे डोके जर मोजले तर किती येतात 80 येतात. ठीक आहे. म्हणजे एक्स प्लस वाय बरोबर मी 80 करू शकतो. एक्सला मी काय म्हटलं डिअर म्हटलं आणि वायला काय म्हटलं पिकॉक म्हटलं. ठीक आहे. पुढचं काय म्हणतात द नंबर ऑफ देअर लेग्स इज 200 म्हणजे त्यांच्या पायांची संख्या किती होते 200. आता डिअरला किती पाय असतात 4 असतात त्यामुळे 4x आणि वाय म्हणजे पिकॉकला किती पाय असतात 2 असतात त्यामुळे 2y. त्यांची संख्या किती आहे 200 आहे. ठीक आहे. हे झालं. आता काय विचारलं मला हाऊ मेनी पिकॉक्स आर देअर म्हणजे मला पिकॉकची संख्या विचारली म्हणजे मला वायची संख्या काढायची. ठीक आहे. तर आता मी जर पहिलं इक्वेशन आहे ह्याला मी 2 मल्टिप्लाय करतो 2x प्लस 2y अपॉन बरोबर 1600. ठीक आहे. आता हे तुम्ही सबट्रॅक्शन करणार की त्याला इथं 40 आलं. आता सबट्रॅक्शन केले म्हटल्यावर इथं पण सबट्रॅक्शन होणार त्यामुळे हे कॅन्सल होणार. ठीक आहे. आणि 4x मायनस 2x किती होणार 2x होणार. एक्सची किती संख्या येणार 20 येणार. आता मला हे काय भेटत 20 डिअर भेटलेत म्हणजे हरणं किती आहेत तर 20 आहेत. तर मी पहिल्या ह्याच्यामध्ये टाकू शकतो x प्लस वाय बरोबर 80. जर एक्सची व्हॅल्यू 20 आहे प्लस वाय बरोबर 80 तर वायची संख्या किती येणार माझी 60. जर मला 60 हे वाय म्हणजे काय तर पिकॉक आहे मला पिकॉकची संख्या पाहिजे होती 60. ऑप्शन डी फॉर देवसेना. ठीक आहे. असं उत्तर काढायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. शेफर्ड हॅड 17 शीप म्हणजे त्याच्याकडे 17 हे आहेत शीप आहेत. ठीक आहे. बट ऑल बट 9 डायड म्हणजे त्यातल्या 9 मेल्या. हाऊ मेनी शिप्स लेफ्ट विथ हिम म्हणजे जर ह्याच्यात त्याच्याकडे 17 होते त्याच्यातल्या 9 मेल्या तर किती असतात. आता हे आपले कोडे असतात का नाही गावची कोडं तसले नाहीत. म्हणजे 17 शिप आहे त्यातल्या 9 मेल्या तर किती येणार उत्तर तर किती येणार 8 येणार. आपण 8 म्हणणार तो म्हणणार की नाही पण ते 9 तर तिथेच आहेत ना त्यामुळे ते 17 आहेत असं नाही आहे. इथं ॲक्च्युअल गणित विचारले त्यामुळे इथं किती येणार 8 येणार आहेत. ठीक आहे. ऑप्शन ऑप्शन बी येणार. ठीक आहे. हां कारण की 9 मेलेले आहेत 9 8 17 आहेत. ठीक आहे. हाऊ मेनी शिप्स किती राहिलेत तर शिप्स 8 शिप राहिले. ऑप्शन बी फॉर बाहुबली. पुढचा प्रश्न बघूया. इफ ए इज इक्वल टू बी मला काय म्हणतात ते ए इज इक्वल टू बी आहे तर ए एक्स किती असणार आहे. सोपं गणित आहे. एच्या जागी मी बीची व्हॅल्यू टाकली तर काय येणार आहे बी एक्स येणार आहे. ऑप्शन सी फॉर कटप्पा. ठीक आहे. आता डिग्री ऑफ झिरोची डिग्री काय असते तर ती इथं तुम्हाला थिअरी टाईप आहे तुम्हाला हे माहीतच पाहिजे तर ते अनडिफाईन असते. ऑप्शन डी फॉर देवसेना. ठीक आहे. त्यामुळे काय जास्त लॉजिकवालं काय नाही. आता 52. आता इथे विषय काय माहिती आहे का 17 इथे तुम्हाला चिन्ह कुठलं असेल ते सांगितले. जर 17 कारण की इथे कुठलं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते समजत नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो दोन्ही मी 17
जर 29 असं असेल आणि जर 17 निगेटिव्ह 29 असेल, जर हे असेल तर 29 मोठा आहे आणि जर इथे जर मायनस सिग्नेचर आहे तर काय येणार 17 माझं मोठं आहे, त्यामुळे हे येणार आहे. ठीक आहे. जर इथे मायनस असेल, मायनस पकडूनच चालू आहे आपण, इथे जर मायनस असेल मला तर हे वापरायला लागणार चिन्ह, कारण 17 मोठा आहे याच्यात. ठीक आहे, असं येईल. पुढचा प्रश्न बघूया. -72 -72 -+18. आता मी ह्याला मायनसला ह्या 18ला ब्रॅकेटच्या बाहेर काढणार तर काय होणार -72, कारण की डिफरन्स साईन सबट्रॅक्शन, त्यामुळं मायनस येणार आणि 18. आता सेम साईन पॉझिटिव्ह असते त्यामुळं +18 करणार मी. 8 आणि 2 10, 7 8 9 म्हणजे 90 येणार आणि सगळ्यात मोठ्याचे साईन मी घेतो. ठीक आहे, म्हणजे -90. ऑप्शन बी फॉर बाहुबली. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे की सेम साईन पॉझिटिव्ह, डिफरन्स साईन सबट्रॅक्शन हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे, कारण तिथे एक्झामला कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑप्शन बी येणार माझं, बी फॉर बाहुबली. ठीक आहे, 53चं बी. पुढचं बघूया. फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ काय असते, होल असतो. ठीक आहे, म्हणजे संपूर्ण. आता समजा माझा फ्रॅक्शन 3/4 आहे तर 4पैकी 3 म्हणजे 4पैकी 3 असं होल येणार. ठीक आहे, हाफ नसते, क्वार्टर पण नसते. ठीक आहे, होल असते उत्तर. ठीक आहे, ऑप्शन ए फॉर आव कभी. ठीक आहे, म्हणजे जर 3/4 असेल माझं तर 4 पूर्ण पार्ट आहेत माझे, त्यापैकी 3 आहेत. ठीक आहे, 3 पार्ट असं. हाऊ मेनी फेसेस क्यूब हॅज, म्हणजे ह्याचे क्यूबचे फेसेस किती असणार ते विचारले. आता क्यूब कसं काढतो. ठीक आहे, तर किती येणार फेसेसमध्ये टोटल. हा 1, इकडचा 2, इकडचा 3, त्याचा अपोजिट 4, इकडचा 5 आणि त्याच्या खालचा अपोजिट 6, असे टोटल 6 असणार आहेत. ऑप्शन बी फॉर बाहुबली. ठीक आहे, आता फेसेस विचारलेत. जर नेक्स्ट टाईमला तुम्हाला जर एजेस विचारले तर किती येणार आहेत ते 12 आहेत. ठीक आहे, 12 एजेस आहेत. आणि जर तुम्हाला कॉर्नर विचारले, कॉर्नर किती आहेत 8 आहेत. कॉर्नरलाच वर्टायसेससुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, वर्टायसेस. तर ते किती आहेत 8 आहेत. कॉर्नर किंवा वर्टायसेस 8 आहेत आणि एजेस किती आहेत 12 असतात क्यूबला. ठीक आहे, हे समजलं पाहिजे, लक्षात ठेवा आहे. आता डायमीटर ऑफ अ सर्कल इज 14 सेंटीमीटर. व्हॉट वुड बी द इट रेडियस. आता रेडियस माहिती आहे, रेडियस काय असते डायमीटरच्या अर्धी असते. ठीक आहे, डायमीटर इज इक्वल टू आर इज इक्वल टू डायमीटर हाफ. ठीक आहे, डायमीटर किती आहे 14 आहे भागिले 2, 7 माझं उत्तर येणार आहे. ठीक आहे, 7 इथं सेंटीमीटरमध्ये आहे, इथं चुकू नका हा बघा, कारण की मला सेंटीमीटरमध्येच उत्तर येणार. ऑप्शन सी फॉर कटप्पा. ठीक आहे, सेंटीमीटर तुम्हाला दाखवतो. हा काय झाला डायमीटर झाला ए आणि बी. इथे मी ओ पॉईंट टाकला तर ओ आणि बी काय येणार, ओ आणि बी ही माझी रेडियस येणार. आणि जो इथे जो असतो ह्याला काय म्हणतात सी डी काय येणार, कॉर्ड येणार माझी. ठीक आहे, सी आणि डी कॉर्ड येणार. पुढचं बघूया. 156.1 गुणिले 100. आता आपण जेव्हा गुणाकार करतो 156.1 गुणिले 100, जेव्हा 10 मल्टिप्लाय केल्यावर काय होणार 156 1 होणार, गुणिले 10 अजून घेणार, फक्त 1 शून्य लागणार. ठीक आहे, ऑप्शन सी फॉर कटप्पा, कारण की याचा 1 शून्य जो आहे तो पॉईंट घालवण्यात जाईल आणि दुसरा शून्य तो 1 शून्य ॲड होईल. ठीक आहे, हे सोपं आहे. ठीक आहे, द सम ऑफ द फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3, म्हणजे 3चे जे मल्टिपल्स आहेत 5 त्यांची बेरीज विचारली. म्हणजे 3चे मल्टिपल काय येणार 5 येणार पहिले 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12 आणि 3 9 5 15. ह्यांची काय मला विचारले ॲडिशन विचारले. सोपं होतं गणित. 6 3 9 9 9, 18 18 आणि 2 किती तर 20 आणि 10 30 30 40 45. उत्तर माझं बी असणार आहे, बी फॉर बाहुबली. ठीक आहे, ॲडिशन विचारलेलं सोपं होतं. 58चं 45 म्हणजे ऑप्शन बी येणार. ठीक आहे, पुढचं. व्हॉट इज टू बी ॲडेड टू 63.58 टू गेट 92. म्हणजे मी एक्समध्ये म्हणजे 63मध्ये किती ॲड करू, म्हणजे त्याला मी एक्स घेतलं जे मला 92 भेटेल. ठीक आहे, तर काय होणार एक्स असं राहणार 92 वजा 63.58. तर 92 वजा मी करतो 63.58. इथे 2 आलं, इथे 6, तर इथे 4 आलं, इथं पॉईंट घेतला मी, परत इथं एक हातच्या पण जाणार 4 6 6 2 8
आणि इकडे खालच्या गेला 7 2 28.42 येणार उत्तर माझं. ठीक आहे, 28 ऑप्शन ए, आओ ना कभी हवेली पे. ठीक आहे, ऑप्शन येणार. आता व्हॉट इज द नेक्स्ट प्राईम नंबर ऑफ 5, म्हणजे 5 नंतरचा प्राईम नंबर कुठला आहे, तर काय तुम्ही माहिती आहे 7 आहे. ठीक आहे, ऑप्शन बी फॉर बाहुबली. तर तुम्हाला आता मी 100 मधले प्राईम नंबर्स कुठले कुठले ते पण लक्षात ठेवा, तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, इथंच लिहितो कुठले कुठले प्राईम नंबर 100पर्यंतचे. 2 3 5 7 11 13 17 19 परत 23 आणि 29 31 37 41 43 47 हे झाले 50पर्यंतचे. ठीक आहे, परत 53 59 परत 61 67 71 73 79 83 आणि 89 आणि 90 ते 100मध्ये 97 फक्त एकच आहे. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. आता जर तुम्हाला विचारलं 100पर्यंतचे एकूण प्राईम नंबर किती आहेत, तर तुमचं उत्तर काय असणार आहे 25 आहेत. हे लक्षात ठेवा, प्रश्न इथे पडू शकतो. टोटल 100पर्यंत म्हटलं तर 25 आहेत. आणि जर 50पर्यंत मला विचारलं तर किती आहेत, 15 आहेत. ठीक आहे, 50पर्यंतचं म्हटले तर किती असणार आहेत माझे टोटल 15 आहेत. हे लक्षात ठेवा, 100पर्यंत 25 आहेत आणि 50पर्यंत 15 आहेत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झालं आपलं मॅथ्सचं झालं. आता आपल्याला बघायचं आहे रिझनिंगचं बघायचं आहे. ठीक आहे, थांबा फक्त 1 मिनटं. हां, जनरल इंटेलिजन्स ह्याच्यावरती पण 20 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, सिलेक्ट द रिलेटेड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. जर सायकोलॉजी ह्युमन बिंग्सबद्दल असेल तर ऑर्निथोलॉजी कशाबद्दल असणार आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे, तर ऑर्निथोलॉजी कशा रिलेटेड असते, तर ती स्टडी ऑफ बर्ड्स असते. ठीक आहे, स्टडी ऑफ बर्ड्सला काय म्हटलं जातं, ऑर्निथोलॉजी. म्हणजे उत्तर माझं काय येणार आहे ए फॉर आवनकबी. ठीक आहे, आता स्टडी ऑफ इन्सेक्ट्सला काय म्हटलं जातं, तर इंटोमॉलॉजी हे काय म्हटलं जातं, इन्सेक्टच्या स्टडीला म्हटलं जातं. वोल्कॅनॉन्स तर काय नाही आहे. आणि जे रेप्टाईल्स म्हणजेच रेप्टाईलच्या स्टडीला काय म्हटलं जातं, तर हेरपेटॉलॉजी हे म्हटलं जातं. स्टडी ऑफ रेप्टाईल्स इज हेरपेटॉलॉजी, स्टडी ऑफ बर्ड्स इज ऑर्निथॉलॉजी आणि स्टडी ऑफ इन्सेक्ट्स इज इंटेमॉलॉजी. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सायकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ह्युमन बिंग्स असं आहे ते. आता इथे तुम्हाला ABCD काढायची पण आवश्यकता नाही. तर ह्याचं रिलेशन बघा कसं आहे, ह्याचं रिलेशन ह्याच्यासोबत आहे, तर ह्याचं रिलेशन काय असणार आहे असं विचारलं. आता ABCDमध्ये बघा A B C D E नंतर F आले, G नंतर H असतो, I नंतर J आणि K नंतर L असते, असं रिलेशन आहे. ठीक आहे, म्हणजे E नंतर F आलं आहे, त्याच्यानंतरचा लेटर आलं आहे. ठीक आहे, G नंतर H आहे. ठीक आहे, G नंतर H असतो ABCDमध्ये, I नंतर J आणि K नंतर L. तसंच आता इथे काय येणार, M नंतर N येणार, O नंतर काय येणार, O नंतर काय तो P आला. ठीक आहे, Q नंतर R येणार आणि S नंतर T येणार. N P थांबा 1 मिनटं, 62 आहे ना बरोबर. N P आणि नंतर R आणि T येणार. ठीक आहे, Q नंतर R आणि S नंतर T. ठीक आहे, ऑप्शन बी फॉर बाहुबली. ठीक आहे, असं म्हणजे त्याच्यानंतरचं लेटर घेतलं आहे. E नंतर F, G नंतर H, I नंतर J आणि नंतर K नंतर L. तसं MQS नंतर कुठलं येणार, तर NPRT येणार. ठीक आहे, पुढचं बघूया. सिलेक्ट द रिलेटिव्ह नंबर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आता ह्याचं 147ला जे रिलेशन्स आहेत, 147 आणि 741 जे रिलेशन आहे तेच आपल्याला पुढे 869चं घ्यायचं आहे. तर आता मधला जो अंक आहे तो तसाच ठेवला. इथे आता मुलं काय करणार, ॲडिशन करणार वगैरे. तुमची नजर पहिली नंबर्सवर असली पाहिजे. जर तुम्हाला नंबर्स जर ह्याच्यामध्ये दिसत असतील स्क्वेअर क्यूबमध्ये, तर तुम्हाला ते लॉजिक कळलं पाहिजे. जर तुम्हाला अल्टरनेट नंबर दिसत असतील तर ते असं तुमची नजर पहिले नंबर्सवरती गेलं पाहिजे, त्यांची हेराफेरी काय ते बघितलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, आता 4 मला मधला जो नंबर आहे तुम्हाला मध्येच दिसतोय. आता इथे पण मधलाच नंबर मला पुढे 6मध्ये झाला पाहिजे. ठीक आहे, इथे 6 झाला पाहिजे. त्यामुळे इथं हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, हा पण पर्याय गेला. काय करायचीच गरज नाही, ऑप्शन बी येते, ऑप्शन बी फॉर बाहुबली. ठीक आहे, आता तरी पण बघा, आता मधला 4 घेतला. आता जो 7 जो आहे तो इकडे गेला आहे आणि 1 जो आहे तो इकडे गेला आहे, म्हणजे अल्टरनेट झालं आहे, चेंजिंग झालं. ठीक आहे, तर 8 माझा शेवटी जाणार आणि जो 9 आहे तो काय होणार, पहिला येणार, 968 येणार उत्तर. ठीक आहे, बी फॉर बाहुबली. पुढचं बघूया. फाइंड द ऑड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह.
हर्ब दिले, फ्लावर दिले, ट्री दिले आणि श्रब दिले. तर याच्यातलं मला गटातनं बसणारा शब्द ओळखायला सांगितलं आहे. ठीक आहे, तर काय येते? बी येते. ऑप्शन बी फॉर बाहुबली. का? कारण की हर्ब, परत ट्री आणि जो श्रब आहे हे काय तर वनस्पतीचे प्रकार आहेत. वनस्पतीचे प्रकार आहेत. पण जे फ्लावर आहे तो एक भाग आहे, प्रकार नाही आहे. ठीक आहे, त्यामुळं ऑप्शन माझं बी येतो आहे, फ्लावर येतो आहे. कारण की हा भाग आहे वनस्पतीचा. पण हे जे आहेत ते काय आहेत? वनस्पतीचे प्रकार आहेत. श्रब, ट्री आणि हर्ब हे काय तर प्रकार झाले. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन बी येतो, बी फॉर बाहुबली. पुढचं बघूया. फाइंड द ऑड लेटर्स पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. ठीक आहे, तर आता ह्याच्यात बघा, फाइंड द ऑड लेटर्स पेअर्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. आता इथे काय आहे? इथे पण तुम्हाला ABCDची आवश्यकता नाही. तुम्हाला लगेच दिसल्यास आणि पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे की हे डायरेक्ट कन्झिक्युटिव्ह आहेत. म्हणजे बघा, जे नंतर के येतं, के नंतर एल, नंतर एम, एल नंतर एम येतं, नंतर एन नंतर OPQ, असं RSTU असं आहे. तर इथं बघा VWX आणि वाय पाहिजे होतं मला. इथे झेडच्या जागी काय पाहिजे होतं? वाय पाहिजे होतं. त्यामुळे माझा ऑड पेअर कुठलं येते? ऑप्शन डी येते, डी फॉर देवसेना. ठीक आहे, VWX आणि वाय पाहिजे होतं, पण तिथे झेड दिलं आहे, त्यामुळे चुकलं आहे. ठीक आहे, पुढचं बघूया. इफ 3 इज टू 12, म्हणजे 3चं रिलेशन जसं 12 सोबत आहे तर 2 सोबत काय येणार? तर 3 गुणिले मी जर 4 केलं तर मला 12 भेटतं. तर तसंच मी जर 2 गुणिले 4 केलं तर काय येते? 8 येते. त्यामुळे उत्तर माझं 8 असणार आहे. ऑप्शन सी फॉर कटप्पा. ठीक आहे, पुढचं बघूया. फाइंड द ऑड वर्ड आउट, म्हणजे ऑड विचारलेला आहे. चेन्नई, हैदराबाद आणि पुणे आणि निजामाबाद. तर आता ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, आपल्याला ॲक्युरेट बघितलं पाहिजे काय ह्याच्यामध्ये येते, रिलेशन काय येते. तर आता जो निजामाबाद आहे हे उत्तर आहे माझं, डी फॉर देवसेना. कारण की ही नॉर्मल सिटी आहे, नॉर्मल सिटी. आणि जे दुसरे जे आहेत ते काय आहेत? हे चेन्नई, पुणे आणि हैदराबाद हे काय तर मेट्रोपॉलिटन सिटी आहेत, मेट्रोपॉलिटन सिटी आहेत. त्यामुळे माझं उत्तर डी येणार, डी फॉर देवसेना. निजामाबाद ही मेट्रोपॉलिटन सिटी नाही, त्यामुळे ते येणार नाही. हैदराबाद आणि चेन्नई आणि पुणे हे मेट्रोपॉलिटन सिटीज आहे, त्यामुळे उत्तर माझं डी येणार. ठीक आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन विचारले. 15, 24, 33 आणि 42. आता ह्याच्यामध्ये काय येते बघा, 15 अधिक 24 किती येतात? 15 अधिक 9 केलं तर मला 24 भेटते. ठीक आहे, कारण की 15 5 4 9 हा एक 24 आणि 33मध्ये किती गॅप आहे? इथे पण 9चाच गॅप दिसतोय मला. आणि 33 ते 42मध्ये पण मला 9चाच गॅप दिसतोय. तर पुढे पण मला 9चाच गॅप पाहिजे. 42 अधिक 9 किती येणार? 9, 10 आणि 11 आणि 51. उत्तर माझं ए येणार, आओ कभी. ठीक आहे, ए फॉर आओ कभी. पुढचं बघूया. फाइंड आउट द नंबर 39 इन रोमन नंबर्स, म्हणजे 39चं रोमन नंबर विचारले. ठीक आहे, रोमन नंबर म्हणजे जे असं 10ला एक्स घेतलं जातं, 4ला असं घेतलं जातं. ठीक आहे, असं 5ला असं असते. तर आता मला तर 39चं पाहिजे. तर 39 म्हणजे 30 असणार आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे 10 मला 3 वेळा घेतलं पाहिजे. आणि 9 कसं घेणार मी? असं घेणार. ठीक आहे, हे येणार माझं 3 वेळा. एक्स कुठं आहे? इथं नाही आहे, इथे पण नाही आहे, इथे आहे पण इथे हे काय आहे? हे तर 31 झालं, त्यामुळे हे पण येणार नाही. माझं उत्तर ए असणार आहे, 69चं ऑप्शन ए फॉर आवना कवी. ठीक आहे, पुढचं बघूया. कृष्णा, आता हे तुम्हाला दिसणार नाही. कृष्णाला महाबळेश्वर आहे, तसंच ब्रह्मगिरीला काय येणार? आता कृष्णाचा उगम कुठे होतो? महाबळेश्वरमध्ये होतो. तर तसंच ब्रह्मगिरीमध्ये कोणाचा उगम होतो? तर गोदावरीचा होतो. ठीक आहे, गोदावरी, नाशिक. त्यामुळे उत्तर माझं काय असणार आहे? ऑप्शन डी फॉर देवसेना. आता तापीचा उगम कुठे होतो? तापीचा उगम मुलताई मध्य प्रदेशमध्ये होतो. ठीक आहे, तापीचा उगम. वारणाचा कुठं होतं? तर सह्याद्री घाटामध्ये होतं, सह्याद्री घाट. आणि जे शरयू नदी आहे त्याचा उगम कुठे होतो? तर सरमूल हे एक ठिकाण आहे. थांबा, सरमूल हे ठिकाण आहे कुठे आहे? तर ते उत्तराखंडमध्ये आहे, तिथे त्याचा उगम होतो. कुमाऊ हिमालयामध्ये शरयू नदीचा उगम होतो. गोदावरीचा कुठं होतं? ब्रह्मगिरी, नाशिकमध्ये होतं. त्यामुळे उत्तर माझं डी असणार आहे, डी फॉर देवसेना. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स ॲज पर द ऑर्डर इन डिक्शनरी, म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला लावायचं आहे. ठीक आहे, तर आता पहिलं मी बघणार. आता पहिलं लगेच ऑप्शनमध्ये बघायचं, कारण की ऑप्शनमध्ये जर कन्फ्युजन असेल, म्हणजे जर ऑप्शनमधून मला काय लिंक लागते का ते बघितलं पाहिजे. कारण की आपल्याला 40 क्वेश्चन सोडवायचे आहेत, 20 मॅथ्स, 20 रिझनिंग, आणि हे पूर्ण तास किती? 60 मिनिटं आहेत तुमच्याकडे फक्त. त्यामुळे मला पटापट जेवढी गणित सोडवता येतील तेवढं मला माझं स्कोअर वाढणार आहे. ठीक आहे, आता मला इथे एक भेटते, एक भेटते. त्यामुळे मला हे माहीत आहे पहिला हाच येणार, त्यामुळे ह्या पर्यायाकडे माझं लक्ष जाणार नाही. ठीक आहे, दुसऱ्या नंबरवर काय? 5, 4, 5, 4. ठीक आहे, म्हणजे मला 5 आणि 4मध्ये बघायचं आहे. म्हणजे हा पहिला आहे, हा दुसरा आहे, तिसरा, चौथा आणि हा 5 आहे. ठीक आहे,
आता मला 5 आणि 4मध्येच बघायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्येच बघायचं आहे मला. ठीक आहे. तर आता काय बघणार मी, ORG हे तर सेम आहे, ए पण सेम आहे, एन पण आहे. ठीक आहे, आय पण आहे आणि नंतर सी घेतलं आहे. त्यामुळे मला पहिलं काय येणार, 4 घ्यावं लागणार आहे मला. ठीक आहे, म्हणजे सी 1 आलं माझं, 4 आलं आणि नंतर काय येणार, 5 येणार, कारण की 5 त्याच्यानंतरच येणार आहे. त्यामुळे हे येणार आहे. आता मला 2 आणि 3मध्ये बघायचं, 2 आणि 3मध्ये बघायचं पहिलं काय येते. ठीक आहे, 2 आणि 3. ठीक आहे, तर ORI आहे आणि नंतर आहे G आहे. तर G पहिले येतं का ई पहिले येतं, ABCDE नंतर F आणि नंतर G येते. त्यामुळे मला पहिलं 3 पाहिजे आणि नंतर 2. उत्तर माझं सी असणार आहे, सी फॉर कटप्पा. ठीक आहे, असं लवकर सोडवता आलं पाहिजे, नाही तर प्रत्येक असं जर बघत बसलं तर खूप वेळ जाईल. ठीक आहे, आता फाइंड द ऑड पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. ऑड पेअर विचारलेले आहे. ठीक आहे, की तो क्वेश्चन आहे 72 आहे. आता ह्याच्यामध्ये मला काय बघितलं पाहिजे, पहिलं मी तुम्हाला सांगितलं, पहिलं स्क्वेअर नंबर वगैरे किंवा क्यूब रूट क्यूब किंवा जे काय असेल ते दिसते का तुम्हाला बघितलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, त्याच्या दोघांतला डिफरन्स बघितला पाहिजे, किंवा नंबर असेल जर इथं 85 आहे तर इथे 58 उलटं वगैरे दाखवले का नंबर ते बघितलं पाहिजे तुमचं. ठीक आहे, आता 85 आणि 136 ह्याच्यामध्ये मला काय दिसतंय, ह्याच्यामध्ये जरा मला फरक जाणवतोय. तर फरक ह्याचा किती येतोय बघूया, 136 वजा 85, 1 8 3 2 5, 51चा इथे फरक आहे, इथे 51चा फरक आहे. आता 85 वजा 34 किती होतात, इथे 1 आलं, 5, इथं पण 51चा फरक आहे. आता 102 आणि 153मध्ये फरक बघूया किती, इथे पण 1 आलं, 5, इथं पण 51चा फरक आहे. आता 162 वजा 63, 7 3 2 9, इथे 5 7 3 9, इथे 99चा फरक जाणवतोय मला. त्यामुळे उत्तर माझं ऑड कुठली पेअर असणार आहे, DT फॉर देवसेना. ठीक आहे, कारण की बाकीच्यामध्ये 51चा फरक आहे. त्यामुळे उत्तर माझं ऑप्शन डी असणार आहे. ठीक आहे, फाइंड द मिसिंग नंबर इन द फॉलोइंग सिरीज. म्हणजे ह्याच्यानंतर जर 43 नंतर 172, 172 नंतर 86, 144 नंतर कुठला नंबर येईल असं विचारेल. सॉरी, आता जर तुम्हाला इथं अल्टरनेट पेअर दिसत असेल, म्हणजेच एकदा वाढतोय नंतर कमी होतोय, नंतर वाढतोय नंतर कमी होतोय, तर तेव्हा काय करायचं, अल्टरनेट पेअर लावायचे. म्हणजे 43ला 86 तर 86ला पुढे असं कसं असं येणार. ठीक आहे, नंतर 172ला 344 तर 344 पुढे असं. ठीक आहे, असं. आता 43 आणि 86च्या मध्ये बघा, बहुतेक मल्टिप्लाय बाय 2 केल्यानं येते मला वाटतं उत्तर. हां, 3 2 6, 4 2 8, 86 आला. तर 86 गुणिले 2 करणार मी. 86 गुणिले 2 किती, 6 2 12, 8 2 16 आणि 1 17, 172 माझं उत्तर. ऑप्शन ए फॉर आवना कभी. आता त्याचं बघा, 172 गुणिले 2 केल्यावर मला 324, 2 4, 7 2 14, 2 344 भेटते. ठीक आहे, म्हणजे मल्टिप्लाय 2च होतं ते. 172 उत्तर येणार माझं. पुढचं बघूया, एक्स इज सिस्टर ऑफ वाय. एक्स हे तुम्हाला ह्याच्यावर दाखवलं पाहिजे, थांबा 1 मिनटं. हां, एक्स इज सिस्टर ऑफ वाय. आता जेव्हा सिस्टर वगैरे असतं तेव्हा आपण हे चिन्ह दाखवतो. ठीक आहे, आणि जेव्हा वाईफचं रिलेशन असेल तेव्हा हे दाखवतो. ठीक आहे, आता एक्स इज अ सिस्टर ऑफ वाय, आणि जे गोल असतं ते फिमेलसाठी आणि बॉयसाठी काय असते, स्क्वेअर असतो. ठीक आहे, आता ही फिमेल आहे, एक्स इज अ सिस्टर ऑफ वाय. वाय इज मॅरिड टू झेड. वाय मॅरिड टू झेड. तर हे जर हे वुमेन्स असेल तर हे काय असणार, मेनचं असणार आहे. आणि वाय अँड झेड हॅव अ डॉटर ए. ह्यांना एक डॉटर आहे, मुलगी आहे, तिचं नाव काय, ए आहे. ठीक आहे, डॉटर म्हणजे हे ना, सन नाही आहे, डॉटर आहे. ठीक आहे, तर हाऊ इज ए रिलेटेड टू एक्स. म्हणजे एक्सचं एसोबत नातं काय, तर ते काय येणार आहे, सिस्टर तर नाही, कारण की संबंधच नाही काय सिस्टरचा. डॉटर पण नाही, कारण की डॉटर वाय आणि झेडची डॉटर आहे ती, त्यामुळे हे पण नाही. कझन पण येणार नाही. निस म्हणजे काय येणार, भाची. निस म्हणजे हे माहीत पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, भाची असते, म्हणजे ए ही एक्सची काय, भाची आहे. ठीक आहे, ऑप्शन सी येणार माझं, सी फॉर कटप्पा. ठीक आहे, पुढचं बघूया, फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह वर्ड्स सिलेक्ट द वर्ड विच कॅनॉट बी फॉर्म युझिंग द लेटर्स ऑफ द गिवन वर्ड. म्हणजे खालती जी सिरीज दिलेली आहे शब्दांची त्याच्यामधून कुठला शब्द बनत नाही असं विचारले. ठीक आहे, आता कॉल बुक बनतोय का, सी घेतला, इथे परत ए घेतला आणि डबल एल पण येतोय. ठीक आहे, म्हणजे कॉल तर येतं आहे. ठीक आहे, आता पुढचं लॉजिक बघूया, एल आहे, ओ आहे, जी आहे, आय आहे, सी आहे, लॉजिक पण येते माझं. ठीक आहे, त्यामुळे हे पण नाही आहे, कुठलं नाही बनलं असं विचारलं, कॅनॉट. आता कॅलिको, आता सी आहे, परत ए आहे, परत एल पण आहे, परत सी परत आहे
आणि ओ ह्याचं पण म्हणजे हा पण बनतो आहे शब्द, त्यामुळे हे पण येणार उत्तर. आता ॲनालॉगी ए आहे बघितलं आपण, एन पण आहे, परत ओ पण आहे, एल पण आहे, ओ पण आहे, जी पण आहे त्याच्यामध्ये सिरीजमध्ये. वाय वाय मला दिसत नाही आहे, त्यामुळे माझं उत्तर डी येणार आहे, डी फॉर देवसेना. कारण की वाय तिथे नाही आहे. काय विचारलं तर शब्दांपासून कुठला शब्द बनतो आहे, पण वायच तिथे नाही, त्यामुळे तो शब्द बनणारच नाही. ठीक आहे, ऑप्शन डी फॉर देवसेना येणार. आता मला ही सिरीज दिलेली आहे, कारण की पीला काय डिनोट केलं हे एक भाग आधी पहिले सिरीज लिहून घ्यायची. 18, परत नंतर 12, थोडा मध्ये गॅप सोडून द्यायचं, 4, नंतर 5 आणि नंतर 6. तर आता इथे काय दिले, क्यू दिले. क्यू डिनोट काय करतो आहे, मल्टिप्लिकेशन. 12, परत नंतर पी डिनोट काय करतो आहे, भागिले असं करायचं. ठीक आहे, म्हणजे टाईम वाचतो. परत 4 आणि 5मध्ये काय आर आहे, आर काय डिनोट करतो आहे तर प्लस डिनोट करतो आहे. आणि 5 आणि 6मध्ये काय तर एस आहे, एस डिनोट काय करतो मायनस करतो आहे. तर 18 गुणले 4 ते 12 आला, भागाकार किती आला, प्लस 5 वजा 6, 18 त्रिक किती येते, 54 बरोबर. 18 त्रिक 54 ना, हां. प्लस 5 मायनस 6 59 झालं, वजा 6 किती येणार, 53. ऑप्शन बी फॉर बाहुबली. ठीक आहे, पुढचं बघूया. जसं 4 + 3 25 आहे आणि 8 + 4 80 आहे, तसंच 3 + 2 काय किती येणार असं विचारलेलं आहे. ठीक आहे, आता इथे बघूया. 4चा स्क्वेअर केला मी, 4चा स्क्वेअर किती येतो आहे, आणि 3चा स्क्वेअर, यांची ॲडिशन बघू किती येतं. 4चा स्क्वेअर 16 आणि 3चा स्क्वेअर 9, यांची ॲडिशन मला 25 आली. तर मला जर इथं जर भेटलं तर मी पुढचं तरी पण पुढचं बघा. 8चा स्क्वेअर किती 64 आणि 4चा स्क्वेअर 16, 6 आणि 4 10 आणि 6 आणि 2 8, 80 येते. ठीक आहे, तसंच मी आता 3चा स्क्वेअर केला, प्लस 2चा स्क्वेअर केला, 3 त्रिक 9 प्लस 4 9 आणि 4 13. ऑप्शन सी येणार, सी फॉर कटप्पा. ठीक आहे, आता 78 बघूया. इथे बघूया काय आहे. आता इथे कसं दिसतं त्यांनी लॉजिक लावले बघा. 8 चौक 32, म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन केलं तर मला 32 भेटते. तसंच इथे मला 3 गुणिले 2 केलं की 6 भेटते. तसंच इथे मला 7 गुणिले 5 करायचं, तर काय येणार 35, बी फॉर बाहुबली. ठीक आहे, 79. गणेश स्टार्ट्स हिज जर्नी बाय वॉकिंग 2 किलोमीटर्स टुवर्ड्स नॉर्थ, म्हणजे नॉर्थकडे म्हणजे उत्तरेकडे तो 2 किलोमीटर जातो आहे. ठीक आहे, 2 किलोमीटर गेला तो. परत नंतर काय करतो, देन ही टेक्स राईट टर्न अँड वॉक्स 1 किलोमीटर, तो उजवीकडे वळतो आहे आणि 1 किलोमीटर जातो आहे. 1 किलोमीटर गेला उजवीकडे. ठीक आहे, अगेन टेक्स राईट टर्न अँड वॉक्स 2 किलोमीटर्स, म्हणजे तो पुन्हा उजवीकडे वळतो आहे आणि 2 किलोमीटर जातो आहे, म्हणजे खालीच गेला तो. ठीक आहे, परत नाव विच डायरेक्शन ही इज फेसिंग, तो खालीच बघतोय, खाली कुठले येणार, साऊथ येणार. ऑप्शन सी, सी फॉर कटप्पा. ठीक आहे, पुढचं बघूया. सिलेक्ट द करेक्ट मेजरमेंट टूल टू मेजर वॉटर रिलीज फ्रॉम डॅम, म्हणजे डॅममधून जे वॉटर रिलीज होतं म्हणजे बाहेर पडतं ते कशातून मोजलं जातं, तर ते कशातून मोजलं जातं, कशामध्ये मोजलं जातं, क्युझेक्समध्ये मोजलं जातं. ऑप्शन बी फॉर बाहुबली. ठीक आहे, आणि हे कशामध्ये मोजलं जातं तर फ्लो पर सेकंडमध्ये मोजलं जातं. ठीक आहे, फ्लो पर सेकंडमध्ये मोजलं जातं. आणि जे लिटर असतं ते माहिती आहे, आपण दूध वगैरे घेतो ते त्याच्यामध्ये मोजलं जातं, जे पाण्याचं हे जे आहे ते. आणि TMCचा फुल फॉर्म काय तर थोडक्यात टोटल स्टोरेज कॅपॅसिटी, ते हे पण काही येत नाही आहे. आणि जे एक्सटेन्सोमीटर्स आहे ते काय असतं, तर ते कशासाठी मोजलं, काय मोजलं जातं त्याच्यामध्ये, तर जो ताण जो असतो, ताण म्हणजे स्ट्रेन, जर असं तुम्हाला विचारलं विच जो ताण जो असतो तो कशामध्ये मोजला जातो, तो एक्सटेन्सोमीटर्समध्ये मोजला जातो. ठीक आहे, म्हणजे एक्सटेन्शन किंवा ताण जो असतो, स्ट्रेन असतो, तो मोजण्यासाठी एक्सटेन्सोमीटर्स वापर करतात. ठीक आहे, ऑप्शन आपलं बी उत्तर आहे, बी फॉर बाहुबली. ठीक आहे, आता मराठीचे क्वेश्चन बघूया. हां, मराठीचे पण 10 क्वेश्चन आहेत, ते पण आता आपण डिटेलमध्ये विश्लेषण बघूया त्याचं. आता स्थितीदर्शक भाववाचक नामाचा पर्याय निवडायला सांगितलं. ठीक आहे, स्थितीदर्शक दाखवलं, त्याच्यामध्ये स्थिती समजते, तर ते कशामध्ये दाखव, सौंदर्यामध्ये स्थिती समजत नाही, शौर्यामध्ये पण स्थिती समजत नाही, आणि प्रामाणिकमध्ये पण स्थिती समजत नाही. गरीबमध्ये आपल्याला त्याची स्थिती समजते, म्हणून हे काय उत्तर येणार माझं, स्थिती दर्शक भावाच्या कुठे येणार, गरीब येणार. ऑप्शन सी, सी फॉर कटप्पा. ठीक आहे, आता सौंदर्य हे काय दाखवतं तर गुण दाखवतं, शौर्य पण गुण दाखवतं, आणि प्रामाणिकपणा पण काय दाखवतो, गुण दाखवतो, म्हणजे हे काय तर गुणदर्शक आहेत. गरिबी फक्त स्थितीदर्शक. अजून काय येणार, श्रीमंती पण माझं काय येणार, स्थितीदर्शक येणार. श्रीमंतचं श्रीमंत झालं, गरीबचं गरिबी झालं. ठीक आहे, ए प्रत्यय लागून त्याचं काय झालं, भावाचक नाम झाले. ठीक आहे, आता जर मला कृतीदर्शक विचारलं, कृतीदर्शक कुठलं येणार,
कृतीदर्शक. तर काय होणार, चोरचं चोरी होतं, तर चोरी काय झालं, हे कृतीदर्शक भाववाचक नाम झालं. आता नामाचे मुख्य प्रकार किती पडतात, 3 प्रकार पडतात. कुठले कुठले, तर एक असतो सामान्य नाम, दुसरा काय असतो विशेष नाम, आणि तिसरा कुठला, भाववाचक नाम. भाववाचक नाम जे सामान्य नाम असते त्याचे किती पडतात, 2 प्रकार पडतात. एक पदार्थवाचक आणि दुसरा समुदायवाचक, असे 2 प्रकार पडतात सामान्य नामाचे. ठीक आहे. विशेष नाम म्हणजे जसे व्यक्तीचं जे विशेष नाम असतं, जर असं सूरज असेल तर सूरज, असं हे जे राम गणेश वगैरे हे काय झालं विशेष नाम झाले. आणि भाववाचक आता बघितलेलं आपण. ठीक आहे. आणि सामान्य नाम म्हणजे सामान्य असतात. ठीक आहे. पुढचं बघूया. वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. ठीक आहे. वाटाघाटीसाठी कुठला पर्याय येईल, तर खूप टोकाचे मतभेद हे तर नाही, आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद हे पण नाही आहे, जमिनीवर नसलेला वाद असं काही शब्दाशय घ्यायचा नसतो अर्थ, आणि मतभेद मिटवण्यासाठी केलेली बोलणी म्हणजे वाटाघाटी असते. ऑप्शन डी फॉर देवसेना उत्तर आहे माझं. ठीक आहे. आरेच्या हे डॅश केवळ प्रयोगी अवयव म्हणजे केवळ प्रयोगाचा कुठला पर्याय, आरेच्या कुठला येतं तर तो आश्चर्यदर्शक आहे आरेच्या. ठीक आहे. शोकदर्शक कुठले कुठले येणार, अरे रे, हाय हाय, जे दुःखद किंवा शोक दर्शवतात ते शोकदर्शक असतात. ठीक आहे. परत तिरस्कारदर्शक कुठले कुठले येणार, शी, थू, छी असले काय येणार, तिरस्कारदर्शक येणार. आणि संबोधनदर्शक कुठले येणार, अगं, अरे, अहो हे काय येतात, संबोधनदर्शक येतात. त्यामुळे माझं उत्तर काय असणार, सी फॉर कटप्पा. ठीक आहे. शोकदर्शक समजते आरेच्यामधून मला. पुढचं बघूया. आभाळाला कवेत घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतं, आभाळाला कवेत घेणे. ठीक आहे. तर त्याचं काय आहे उत्तर, काय येणार, मोठे काम साध्य करणे. म्हणजे आभाळाला कवेत घेतोय तो, म्हणजे काहीतरी त्याने मोठं काम केलं. एवढं मोठं आकाश असतं त्याला जर कवेत घेणार त्याने म्हणजे काहीतरी मोठं काम साध्य केलेलं. आता ह्याचं विविध प्रकारचे अनुभव असणं हे पण नाही, मूळ विषय सोडून भलतीकडे लक्ष देणे, पण खोटी शक्ती दाखवणे. खोटी शक्ती दाखवणे म्हणजे उसने बळ आणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतं, तर खोटी शक्ती दाखवणे. उसने बळ आणणे हा वाक्यप्रचार आहे, त्याचा अर्थ आहे खोटी शक्ती दाखवणे. त्यामुळे हे पण नाही. उत्तर माझं काय, सी आहे, सी फॉर कटप्पा. ठीक आहे. पुढचं बघूया. बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात या वाक्यप्रकार कुठला विचारले, तर केवळ वाक्य तर नाही, तर हे संयुक्त वाक्य आहे. का, कारण की आणि या अवयवाने जोडलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे उत्तर माझं बी फॉर बाहुबली. संमिश्र वाक्य म्हणजेच मिश्र वाक्य तर नाही आहे, त्यामुळे पण आणि यापैकी नाही. आता संयुक्त वाक्य काय, आपण जर तुम्ही मागचं बघितलं असेल, जो माझा 10 ऑगस्ट पेपरचं जर विश्लेषण बघितलं त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे संयुक्त वाक्य कसं शोधायचं, मिश्र वाक्य आणि केवळ वाक्य. आता केवळ वाक्य जर बघितलं, केवळ वाक्यामध्ये काय असतं, एकच उद्देश आणि एकच विधेय असते. ठीक आहे. म्हणजे एकच उद्देश म्हणजे एकच कर्ता आणि एकच विधेय म्हणजे एकच क्रियापद असतं. ठीक आहे. आता संयुक्त वाक्यामध्ये काय असतं, तर संयुक्त वाक्यामध्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडलेले असतात. ठीक आहे. संयुक्त वाक्य जसे की कुठले, जसे की, परत आणि, व, शिवाय, परंतु, किंवा, म्हणून हे काय झाले, तर हे संयुक्त वाक्य जेव्हा हे अवयव जोडलेले असतील तेव्हा ते वाक्य कुठलं असते, तर संयुक्त वाक्य असते. आता मिश्र वाक्य बघितलं तर मिश्र वाक्यामध्ये काय असतं, एक प्रधान. आता संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही पण प्रधान वाक्य असतात, पण मिश्र वाक्यामध्ये एक गौण नसते आणि एक प्रधान वाक्य असते. ठीक आहे. आणि हे कशाने जोडलेलं असतं, तर गौणत्व सूचक उभयान्वयी अवयवाने जोडलेलं असतं. ठीक आहे. गौणत्व सूचक उभयान्वयी अवयवाने जोडलेलं असतं हे. आता हे जर कसं ओळखायचं, हे वाक्यामध्ये कसं असणार, जसे की काय येणार, जेव्हा, तेव्हा, जरी, तरी, किंवा जर तर असं जर आलं तर ते काय असते, मिश्र वाक्य असते. ठीक आहे. माझं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी फॉर बाहुबली. ठीक आहे. आता शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. ठीक आहे. इंग्लिशमध्ये पण येते आणि स्पेलिंगवालं आणि ह्याच्यामध्ये पण मराठीमध्ये पण येते. ठीक आहे. तर सामुदायिकचं विचारले, तर सामुदायिकला दोन्ही पण पहिले देतात. ठीक आहे. उकार पण पहिलाच असतो आणि वेलांटी पण पहिलीच असते. ठीक आहे. तर इथं उकार दुसरा दिला हे पण चुकले, इथं दुसऱ्या वेलांटी दिले चुकले, इथे पहिला उकार आणि पहिली वेलांटी, त्यामुळे हे उत्तर माझं सी येणार आहे. ठीक आहे. 86चं ऑप्शन सी फॉर कटप्पा. सामुदायिक पण येत नाही. ठीक आहे.
कारण दोन्ही पण पहिलेच येते सांगितले, पहिला उकार पहिली वेलांटी. ठीक आहे. वाक्याच्या शेवटी पुढचा प्रश्न, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे. जर मला वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचं असेल तर कुठलं विरामचिन्ह वापरणार मी. मोरो वाळंबीच्या पुस्तकामध्ये आहे की नाही एक शेवटी चार्ट दिलेला आहे विरामचिन्हावरती. ठीक आहे. त्याच्यावरती तुम्ही जर फक्त एक चार्ट दिलेला आहे तेवढं वाचून काढा, म्हणजे तुमचं विरामचिन्ह क्लिअर होतील. ठीक आहे. आता तर त्याच्यासाठी कुठलं वापरलं जातं तर अपूर्ण विराम वापरलं जातं. ठीक आहे. अपूर्ण विराम कसं असते, हे असतं म्हणजे 2 डॉट. ठीक आहे. म्हणजे खालील मार्कांचे विद्यार्थी पास झाले, खालील मार्काचे विद्यार्थी पास झाले, नंतर असं चिन्ह आणि कुठले असं 48, 50, 55 असा जो तपशील दिलेला असतो वाक्याच्या शेवटी त्यावेळेस कुठला आपण अपूर्ण विराम वापरला. अर्धविराम कसं असते, अर्धविराम असं असते. ठीक आहे. अर्धविराम कसं वापरतात, गड आला त्याच्यानंतर हे चिन्ह वापरणार, पण सिंह गेला, पण सिंह गेला असं येणार वाक्य. ठीक आहे. अर्धविराम. स्वल्पविराम माहिती आपल्याला, स्वल्पविराम हे असते, आणि पूर्णविराम तर माझ्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देण्यासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोठेतरी डॅश आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला. पर्यायातील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थपूर्ण, म्हणजे कुठला वाक्यप्रचार वापरावा लागेल ते मला. ठीक आहे. तर त्याचं काय येणार आहे, आधी पहिलं वजन पडणे. वजन पडणे म्हणजे काय, प्रभाव पडणे, त्यामुळे हे तर येत नाही आहे. डोळे फिरणे, डोळे फिरणे म्हणजे काय, बुद्धिभ्रष्ट होणे, तर इथे ते पण उत्तर अर्थ लागत नाही. आणि राम नसणे म्हणजे अभाव असणे, अर्थ नसणे. ठीक आहे. त्यामुळे माझं हे पण येणार नाही. ठीक आहे. राम नसणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा अभाव असणे किंवा त्याचा अर्थच नसणे. आणि माशी शिंकणे हे माझं उत्तर आहे, डी फॉर देवसेना. माशी शिंकणे म्हणजे काय तर अडथळा येणे, एखाद्या कार्यामध्ये अडथळा येणे. ठीक आहे. म्हणजे कुठेतरी माशी शिंकणे आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द होणे. माशी शिंकणे म्हणजे काय, अडथळा येणे. उत्तर डी येणार, ऑप्शन डी फॉर देवसेना. ठीक आहे. खालीलपैकी कोणास रानकवी म्हणून ओळखले जाते. रानकवी, आता जे टोपण नावे वगैरे आहेत ना त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याच्यात सर्व तुमचे क्लिअर होत जातील. आता रानकवी कोणाला म्हटलं जातं तर ना. दो. महानोर यांना काय म्हटलं जातं, रानकवी म्हणून म्हटलं जातं. आता जे विवा शिरवाडकर आहेत त्यांना काय म्हटलं जातं, विष्णू वामन शिरवाडकर काय म्हटलं जातं, कुसुमाग्रज त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे. विवा शिरवाडकर. आणि हे फेमस कशावरून आहे तर ते त्यांचं नटसम्राट हे नाटक आहे त्याच्यावरून ते प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. आणि इथं प्रकाश आंबेडकर आहेत, त्यामुळे हे तर येत नाही. प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे पण नाही आहे. आणि न वा केळकर हे काय आहेत, हे पण येत नाहीत. न वा केळकर पण नाही. ठीक आहे. उत्तर माझं काय, ऑप्शन सी, ना. धो. महानोरा, त्यांना रानकवी म्हटलं जातं. ठीक आहे. आणि एक प्रकाश आंबेडकरांचं एक पुस्तक आहे, ते कुठलं आहे तर कॅन इट बी स्टॉप, हे त्यांचं पुस्तक आहे, एक लक्षात ठेवा जरा. ठीक आहे. कॅन इट बी स्टॉप. पुढचा बघूया प्रश्न काय. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत. या वाक्यातील आम्ही हा शब्द काय, तर आम्ही काय शब्द आहे तर क्रियापद नाही, कारण क्रियापद शेवटी येतं. विशेषण म्हणजे काय करतं, नामाला दिलेली व्याप्ती, म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती देणारं विशेषण म्हणतात. आणि नाम म्हणजे स्वतः नाम असते, मगाशी बघितलं आपण. आणि सर्वनाम हे नामाच्या जागी येतं, कारण इथं काय आले, आम्ही आले, त्यामुळे हे सर्वनाम आहे. ऑप्शन डी फॉर देवसेना. आता सर्वनामबद्दल थोडीशी माहिती देतो तुम्हाला. सर्वनाम हे 6 प्रकारचे असते, 6 प्रकार असतात सर्वनामाचे. ठीक आहे. पहिलं पुरुषवाचक, आणि हा जो सर्वनाम आहे आम्ही, हा कुठला आहे तर तुम्हाला सांगतो मी, तो प्रथम पुरुषवाचक आहे. ठीक आहे. आता पुरुषवाचक सर्वनाम, सॉरी सर्दी झाली जरा. सर्वनाम 6 प्रकार आहेत. पहिला पुरुषवाचकमध्ये पण तीन प्रकार पडतात. एक प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचकमध्ये काय येतात, मी आम्ही. द्वितीय पुरुषवाचकमध्ये काय येतात, तू तुम्ही. आणि तृतीय पुरुषवाचकमध्ये कोण येतात, तो ती ते त्या ते. ठीक आहे. आता दुसरा प्रकार कुठला आहे, दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाममध्ये कुठले येतात, हा ही हे, तो ती ते, हे कशात येतात, दर्शक सर्वनाममध्ये येतात. परत नंतर तिसरा पर्याय कुठला, संबंधी सर्वनाम, ज्याच्यामध्ये कुठले येतात, जो, जी, जे, ज्या, जी. ठीक आहे. आणि प्रश्नार्थकमध्ये कोण येतात, प्रश्नार्थकमध्ये कोण आणि काय येतात. ठीक आहे. आणि पुढचा प्रकार कुठला आहे तर सामान्य, आणि त्यालाच अनिश्चित सर्वनाम म्हटलं जातं. अनिश्चित सर्वनाम, ह्याच्यामध्ये कोण येतं, ह्याच्यामध्ये पण कोण आणि काय येतं, पण तो प्रश्नार्थक म्हणून वाक्य म्हणजे त्याचा
जर वाक्य शेवटीचं प्रश्नार्थक चिन्ह नसेल तर ते सामान्य किंवा अनिश्चित असते आणि जर प्रश्नार्थक जर चिन्ह नसेल तर ते प्रश्नार्थक सर्वनाम असते. ठीक आहे. आणि शेवटचा प्रकार म्हणजे आत्मवाचक. आत्मवाचक. ठीक आहे. ह्याचं कुठलं आहे तर स्वतः. हे झाले मुख्य 6 प्रकार झाले. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. प्रथम पुरुषवाचक बघितलं मी, आम्ही, द्वितीयमध्ये तू, तुम्ही आणि तृतीयमध्ये तो, ती, ते, ते, ते. ठीक आहे. हे तृतीय पुरुषमध्ये ते. आपलं जे सर्वनाम आहे ते इथं कुठलं वापरले, आम्ही म्हणून कुठलं वापरले, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणून वापरले. ठीक आहे. हे झाले सर्वनाम बद्दल थोडक्यात माहिती. हा आपला होता आजचा पेपर, ज्याच्यामध्ये आपण 90 प्रश्न एकदम 360 व्ह्यूमध्ये त्याचं आपण विश्लेषण बघितलेलं आहे. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही शेवटपर्यंत हा जर व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून अभिनंदन. ठीक आहे. जरा सर्दीमुळे जरा तुम्हाला डिस्टर्ब झाला असेल आणि हा व्हिडिओ जो आहे हा 1.5x बघा. ठीक आहे. आता तुम्ही शेवटीच आलाय म्हणलं बघितलंच असणार आहे थोडा. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ह्याचं जे विश्लेषण जे मी केलं ते तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच ह्याची जी PDF असेल ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देईल टेलिग्राम चॅनलची. ठीक आहे. म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे बॉम्बे हायकोर्टचा जो क्लर्क या पदासाठी आहे त्याच्यासाठी मी सेपरेट चॅनल बनवलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथून तुम्ही ती जॉईन करू शकता आणि ते तुम्हाला ह्याची PDF भेटेल. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आजच्यासाठी जय हिंद. आणि जर तुम्हाला जे काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. जय हिंद.